हॅलो ज्ञानेश्वर, गुड इव्हनिंग. स्टार्ट करूयात आपण. गुड इव्हनिंग लास्ट सर. झालं होतं आपलं लास्ट सेशन झालं होतं सायन्स इन एथिक्स, बरोबर ना? एथिक्स इन सायन्स हा लास्ट टॉपिक झाला होता. ठीक आहे, आता त्याच्या पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करतोय. आज लास्ट टॉपिक असेल. एक स्क्रीन प्रेझेंट करतो, एक मिनिट. तुमची एक्झाम मला वाटतं या वीकच्या एंडला आहे, 7 फेब्रुवारी, बरोबर ना? यस, 7 फेब्रुवारी. ओके ओके, ठीक. दिसते माझी स्क्रीन? नाही दिसत. एक मिनिट, दिसते. थोडा वेळ लागेल. हा, दिसतोय आता. तो आज लास्ट टॉपिक आहे सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस. टॉपिकचं नाव आहे आपल्या सब्जेक्टचं नाव सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेस. टॉपिक आपण पाहणार आहोत आज केस स्टडीज अँड रिसर्च रिझनिंग. म्हणजे ह्या टॉपिक मध्ये आपण केस स्टडीज बद्दल जाणून घेणार आहोत आणि नेक्स्ट रिसर्च रिझनिंग काय असतं हा टॉपिक पाहणार आहोत आणि त्याच्यावरचे रिलेव्हंट क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत. तो फर्स्ट स्लाइड तुमच्या समोर इंट्रोडक्शन स्लाइड मी प्रेझेंट करतो. ठीक आहे, स्लाइड दिसते तुम्हाला. केस स्टडी अँड रिसर्च रिझनिंग म्हणजे केस स्टडी मध्ये नक्की काय करावं लागतं आपल्याला आणि रिसर्च रिझनिंग मध्ये काय करावं लागतं. तर फर्स्ट सायंटिफिक इन्क्विजिटिव्हनेस मीन्स थिंकिंग लाईक सायंटिस्ट. म्हणजे जो आपण कॉन्सेप्ट शिकतो आपल्या सब्जेक्टचं नाव आहे सायंटिफिक इन्क्विजिटिव्हनेस. त्याचा अर्थ होतो की जे काही विचार आपले असतील ते रिलेव्हंट असले पाहिजेत कुणासोबत, तर सायंटिस्टच्या विचारांशी मिळतं जुळतं असले पाहिजेत. म्हणजे जी काही स्टडी करतो ते आपण सायंटिफिक वेने करणार आहोत. सो केस स्टडी हेल्प अस टू लर्न फ्रॉम रिअल लाईफ प्रॉब्लेम. म्हणजे जे दैनंदिन जीवनात जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याच्यावर आधारित ज्या स्टडीज करणार आहोत आपण ते सायंटिफिक वेने करणार आहोत. आणि रिसर्च रिझनिंग हेल्प अस टू फाइंड द करेक्ट सोल्युशन युझिंग एव्हिडन्स. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या लाईफमध्ये घडते म्हणजे रिलेव्हंट असेल ती सायन्स, त्याच्या पाठीमागचा सायंटिफिक दृष्टिकोन काय त्याच्यावर आधारित असलेला एव्हिडन्स आपण फाइंड आउट करतो. या दोघांचं एकत्रित कंडिशन म्हणजे केस स्टडीज आणि रिसर्च रिझनिंग. तो सायंटिफिक मेथड मध्ये काय असतं फर्स्ट, की कोणतीही गोष्ट जर घडली तर त्याला आपण ऑब्झर्व करतो. सो फर्स्ट स्टेप इज ऑब्झर्वेशन. तुमच्या समोर एक स्क्रीन आहे, मी जरा झूम करतो, मी तुम्हाला वाचता येतील हा पॉईंट. फर्स्ट आहे की स्टेप 1 मध्ये ऑब्झर्वेशन करतो. नेक्स्ट फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथिसिस. म्हणजे ऑब्झर्वेशन जे आपण करणार आहोत म्हणजे एखादी केस स्टडी करतोय. केस स्टडी म्हणजे आपल्या समोर एक घटना घडली आहे किंवा एक एक्सपेरिमेंट झालाय. त्या एक्सपेरिमेंटवर पहिला आपण ऑब्झर्वेशन करतो. आफ्टर वी ऑब्झर्व ऑकरन्स वी आस्क अवरसेल्फ क्वेश्चन बेस्ड ऑन द ऑब्झर्वेशन. मीन्स काय, की एखादी मोबाईल आपण पाहिला की मोबाईल स्विच ऑफ झालाय किंवा स्विच ऑन करायचा आहे किंवा तुम्ही मोबाईलचे पार्ट पाहिले तर तुम्ही तुमच्या समोर एक असेंबल करण्यासाठी एक प्रोग्राम असतो. त्याला पहिलं तुम्ही पाहता की स्टेप 1 मध्ये काय सांगितलं, स्टेप 2 मध्ये काय सांगितलं, स्टेप 3 मध्ये काय सांगितलं. डायग्राम्स पाहता आणि त्या डायग्राम्सला अरेंज करता. म्हणजे ऑब्झर्व करून आपण क्वेश्चन करतो स्वतःला की याच्यामध्ये काय सिनेरिओ आहे, मला कोणत्या वेनी जायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपण फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस म्हणजे एखादं गृहीतक बनवतो, तसं तयार करतो जे आपल्याला आन्सर साठी हेल्पफुल असेल आणि मग तो एक्सपेरिमेंट करायला आपण स्टार्टअप करतो. तो केस स्टडीज करताना फर्स्ट ऑब्झर्वेशन इम्पॉर्टंट आहे. आफ्टर दॅट फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस, देन एक्सपेरिमेंट अँड अनालिसिस ऑफ रिझल्ट आणि लास्ट स्टेप असेल कन्क्लुजन. आता केस स्टडी नक्की काय आहे, तर पहिले असे स्टेप आहे की आपण सायंटिफिक मेथडने कसा विचार केला पाहिजे. आता हे तुम्हाला अजून व्यवस्थित कळेल पुढच्या आपण जे काही एक्झाम्पल पाहू थेरीज मध्ये, तर तुम्हाला अजून व्यवस्थित समजून येईल की व्हॉट इज अ केस स्टडी. केस स्टडी म्हणजे नक्की काय असतं. तो केस स्टडी इज द रिअल लाईफ सिच्युएशन. म्हणजे दैनंदिन जीवनातली अशी घटना ज्याचा स्टडी आपण
वैज्ञानिक दृष्टीने करतो. So केस स्टडी इज अ रिअल लाईफ सिच्युएशन स्टडीड सायंटिफिकली. मग त्या सायंटिफिक स्टडी करत असताना आपण काय गोष्टी पाहतो, म्हणजे काय ऑब्झर्व्ह करतो. तर ऑब्झर्वेशन मेथड म्हणजे पहिले निरीक्षण करतो आणि त्या निरीक्षणातनं आपण अनालिसिस करतो. आता समजा तुम्हाला कोणीतरी एक ज्यूस दिला. मी फॉर एक्झाम्पल देतोय. फॉर एक्झाम्पल एका ज्यूस बद्दल आपण केस केस स्टडी करतोय. तुम्ही ज्यूस पाहिला. ज्यूसमध्ये लेयर ऑफ कलर्स आहेत. म्हणजे पहिला लेयर व्हाईट आहे, नंतर ग्रीन, मग ब्लू आणि ऑरेंज अशा कलर्सचा काहीतरी ज्यूस आहे. तर तुम्ही विचार करता ना, त्याला ऑब्झर्व्ह करता. अरे, याच्यामध्ये 4 कलर्सचा मिक्सचर आहे. म्हणजे 4 वेगवेगळे फ्रुट असू शकतात. हे तुम्ही ऑब्झर्व्ह करता आणि ऑब्झर्व्ह करतानाच तुम्ही अनालिसिस पण करता. अनालिसिस म्हणजे काय? विश्लेषण. त्या ज्यूस बद्दल तुम्हाला जे दिसतंय त्याच्यावरनं तुम्ही तर्क लावता. लॉजिकली थिंकिंग करता. सो इट हेल्प्स टू अंडरस्टँड प्रॉब्लेम डीपली, फोकस ऑन द ऑब्झर्वेशन विथ अनालिसिस अँड सोल्युशन. आणि मग ते जर तुम्हाला वाटतंय की हा ज्यूस मला बरा वाटतोय, दिसायला तर व्यवस्थित वाटतोय. अनालिसिस पण करून झालं की मला वाटतं की व्हाईट कलर म्हणजे काहीतरी दूध असेल. मग ग्रीन कलर म्हणजे कुठलातरी दुसरा पदार्थ असेल ग्रीन कलरचा जे फ्रूट त्याच्यातनं जो ज्यूस निघेल त्यात तो टाकलेला आहे. मग ऑरेंज म्हणजे काहीतरी फ्लेवर टाकलेला आहे का? आणि मग तो आपण टेस्ट करून मग सोल्युशन सांगू शकतो, की हां, की मी जो ज्यूस घेतला त्याच्यात मल्टी कलरचे लेयर होते आणि ते एक वेगळ्याच प्रकारचा मॉकटेलवाला ज्यूस होता. वेगवेगळे मिक्सचर त्याच्यात मिक्स झाले होते. तसंच एक एक्झाम्पल दिलंय, व्हाय इज रिव्हर पोल्युटेड? म्हणजे नदीचं पाणी का दूषित होत आहे? तर मग आपण नदीचं पाणी का दूषित होतंय असं तुमच्या समोर केस ठेवली. तर तुम्ही काय कराल? ऑब्झर्व्ह कराल. पाणी इथून म्हणजे नदीच्या पात्राची पाहणी कराल. म्हणजे ऑब्झर्व्ह कराल, की नदीच्या पाणीमध्ये कुठून सांडपाणी मिक्स होतंय का? किंवा पाण्याची चाचणी कराल. अॅनालिसिस बघा चाचणी करताना. पाणी घ्याल, त्याच्यामध्ये सोल्युशनमध्ये काहीतरी लेयर्स त्याचे नमुने घ्याल. त्यात कोणते अ, घातक द्रव्य मिसळतायत का? ठीक आहे. जे पॉइझनस आहे, हार्मफुल आहेत. त्या लिक्विडचा स्टडी कराल आणि मग सांगाल, की कुठल्यातरी इंडस्ट्रीजचं पाणी, त्या सांडपाणी त्या नदीमध्ये सोडण्यात आलं. म्हणजे ही गोष्ट आपण जेव्हा केस स्टडी करतो, व्हाय रिव्हर वॉटर इज पोल्युटेड. तर आपण त्या गोष्टीचा रिलेशन अॅनालिसिस करून त्याचे संदर्भ जोडायला लागतो, की ह्याचं रिलेशन कुठेतरी आहे का? मग त्याचं गृहीतक लिहितो. म्हणजे की ह्या नदीच्या पात्रामध्ये असे-असे पदार्थ मिळालेले आहेत. याचा अर्थ की या नदीच्या पात्रामध्ये कोणीतरी सांडपाणी सोडलंय का? आणि मग तो एक्सपेरिमेंट कसा करतात? त्या गृहीतकाच्या आधारे जे काही तुम्ही गृहीतक मांडलंय, त्याचं पुन्हा ऑब्झर्वेशन कंट्रोलमध्ये करतात. पुन्हा अॅनालिसिस आणि पुन्हा रिलेशनशिप संबंध जोडतात प्रत्येकाशी. मग ह्या गोष्टीवर आपली केस स्टडी असते. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम जो असेल डेली लाईफ मधला, ती सिच्युएशन असेल, त्याचा स्टडी आपण सायंटिफिकली करतो. खूप जास्त बोर करत नाही. पुढच्या पॉइंटवर जाऊया म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थित कळेल. मग इम्पोर्टन्स ऑफ केस स्टडी. बाबा मग केस स्टडीचा अभ्यास का एवढा महत्वाचा आहे? तो कशाप्रकारे केला जातो? तर कोणती केस स्टडी ना जेव्हा आपण स्टडी करतो त्याचा सायंटिफिक वेने रिलेव्हंट नोटेशन्स काढले जातात, संदर्भ जोडले जातात. कनेक्ट सायन्स विथ डेली लाईफ. म्हणजे ज्या केस स्टडीचा आपण स्टडी करतोय, केसचा स्टडी करतोय, त्याच्यासोबत सायन्स जोडलं जातं. आणि इम्प्रूव्ह क्रिटिकल थिंकिंग म्हणजे तुमची जी विचारांची पातळी आहे, ती काय केली जाते? वाढवली जाते. मग ह्याच्या मागे कोणतं सायन्स आहे? बघा काही मेसेज असे असतात ना, की व्हाईट पेपरवर पेनाने लिहिलेलं असतं. पण तो मेसेज वाचण्यासाठी लिक्विड लावावं लागतं. त्याच्यानंतर ती अक्षरं दिसतात. मग मेसेज तर मी दिला, कोरं पान दिलं. सगळ्यांना वाटायचं कोरं पान तर दिलंय. पण त्याच्यामागे जर तुम्ही लिक्विड लावलं, अशा पेननी लिहिलंय, की तो फक्त लेमन ज्यूस जर त्याच्यावर स्प्रेड केला तरच ते मला वर्ड्स दिसू शकतात. मग ते क्रिटिकल थिंकिंग त्याप्रमाणे करता आली पाहिजे एखाद्या केसचा स्टडी करताना. आपल्याला मेसेजही द्यायचा आहे. कुणाला समोर वाटलं पाहिजे की पेपर दिलाय ब्लँक पेपर. तर त्या ब्लँक पेपरच्या पाठीमागे काहीतरी रहस्य आहे का? त्याचा विचार. इम्प्रूव्ह क्रिटिकल थिंकिंग. हेल्प स्टुडंट्स बिकम प्रॉब्लेम सॉल्व्हर. म्हणजे केस स्टडी जेव्हा आपण अभ्यास करतो, त्यावेळेस काय पाहतो की त्याच्याशी सायन्सची जोड मिळती-जुळती घेतो. आपलं इम्प्रूव्ह करतो नॉलेज म्हणजे क्रिटिकल थिंकिंग आपली इम्प्रूव्ह होते आणि त्याच्यातनं काय होतं की प्रत्येक स्टुडंट प्रॉब्लेम सॉल्व्हर बनतो.
नेक्स्ट आहे युजफुल फॉर स्कॉलरशिप लेवल रिझनिंग क्वेश्चन. म्हणजे जेव्हा आपण कोणती केस स्टडी करतो ना, केस स्टडी म्हणजे तुम्ही सायंटिफिक आणि एक्झिक्युटिव्हनेसचा स्टडी करताय. मग त्याची केस स्टडी करताना तुम्ही पहिला कॉन्टेंट पाहता, ऑब्झर्व करता, निरीक्षण करता, की अरे हा माझ्याकडे हा जो टॉपिक आहे, ह्या टॉपिक मध्ये माझ्याकडे 4 टॉपिक, एक सायंटिफिक इनक्विजिटिव्हनेस म्हणून कॉन्सेप्ट आहे माझ्याकडे, आणि ह्या कॉन्सेप्ट मध्ये 10 सब कॉन्सेप्ट आहेत. त्या 10 सब कॉन्सेप्ट मध्ये माझं केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, पुन्हा मॅथ्स आहे, किंवा परत त्याच्याशी डेली लाईफचे रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, केमिकल रिएक्शन्स पण आहेत. मग ह्याचा स्टडी करतो आपण. म्हणजे तुम्ही काय केलं, ऑब्झर्व केलं. ऑब्झर्व केल्यानंतर कॉन्टेंट पाहिला. त्या कॉन्टेंटमध्ये काय काय क्वेश्चन्स कुठल्या गोष्टींवर विचारले गेलेत, त्याचं सगळं अनालिसिस केलं. आणि अनालिसिस करून मग तुम्ही एका रिझल्टवर पोहोचला, की हा मला जर हा टॉपिक करायचे आहेत ना, तर सगळ्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या माझ्या थरो असल्या पाहिजेत. मग त्याची प्रॅक्टिस तुम्हाला माहिती पडते. मग तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. म्हणजे हे काय केलं तुम्ही, अनालिसिस करून एका कन्क्लुजन पर्यंत पोहोचला. म्हणजेच आपण काय करतो, जेव्हा केस स्टडी कंप्लीट सुरू करतो तेव्हा पहिलं आपण ऑब्झर्वेशन करतो, मग अनालिसिस करतो, मग त्याचं रिलेशन जोडतो कुठेतरी, आणि मग शेवटी आपण कन्क्लुजन पर्यंत जातो. आणि ह्या केस स्टडी करत असताना आपल्याला सगळ्या गोष्टींचा काय घ्यावा लागतो, आढावा घ्यावा लागतो. नेक्स्ट पॉइंटवर जाऊया. व्हाय रिसर्च रिझनिंग. आता झालं केस स्टडी. मग आता रिसर्च काय? सो व्हॉट इज रिसर्च रिझनिंग? रिसर्च रिझनिंग मीन्स लॉजिकल सायंटिफिक थिंकिंग. म्हणजे आपण फक्त लॉजिकली स्टडी करताना सायंटिफिक थिंकिंग पण आपलं असलं पाहिजे. मीन्स लॉजिकल सायंटिफिक थिंकिंग. रिसर्चचा स्टडी जेव्हा करतो आपण, संशोधन करत असतो कुठल्याही गोष्टीवर, त्याच्या पाठीमागचा जो विचार असला पाहिजे तो सायंटिफिक वेने असला पाहिजे. इट हेल्प आन्सर क्वेश्चन बेस्ड ऑन प्रूफ, नॉट गेसेस. म्हणजे ज्यावेळेस आपण कुठलाही रिसर्च करतो ना, तो रिसर्च जर आपला पूर्ण झाला तर तो त्याच्या पाठीमागं प्रूफ पण असला पाहिजे, की बाबा मी पाणी घेतलं, पाण्यामध्ये हिरवा रंग टाकला तर पाण्याचा रंग कसा बदलला, हिरवा झाला. तर तो हिरवा का झाला, तर मी त्यात कलर मिक्स झाला. आणि जो तो कलर काढायचा असेल तर मला ते फिल्टर करता आलं पाहिजे. मग हे फिल्टर करण्यासाठी मला फिल्टर पेपर मिळतो. मग त्याच्यामधनं मी तो पेपर म्हणजे कलरचं पाणी सेपरेट करू शकतो, किंवा त्याला हीट करून, इव्हॅपोरेशन करून पाण्याची काय होईल, वाफ होईल, आणि ते सेपरेट पाणी पुन्हा थंड करून पुन्हा क्लीन वॉटर मी मिळवू शकतो. मग हे जे आपण करतोय, एक क्वेश्चन मिळालाय मला, त्याचा प्रूफ पण मी शोधलाय, आणि हा रिसर्च पण मी लिहिलाय विथ प्रूफ. फक्त असं नकोय की मला असं वाटतं, की माझं थिंकिंग असं आहे. नाही. रिसर्च करताना आपल्याला प्रूफ पण तेवढाच महत्वाचा आहे. गेसेसवर आपण आन्सर देऊ शकत नाही. आणि लास्ट आहे, सायंटिस्ट फॉलो अ सिस्टमॅटिक मेथड. सिस्टमॅटिक मेथड कशी आहे, तर बघा, आयडेंटिफाय प्रॉब्लेम. नक्की प्रॉब्लेम काय आहे? रिसर्च करताना एखाद्या गोष्टीचा आपण स्टडी करतो तेव्हा प्रॉब्लेमवर विचार करतो. त्याच्यासाठी लागणारी माहिती, गॅदर डेटा, डेटा गोळा करतो. त्याच्यावर डेटावर आधारित आपण हायपोथेसिस म्हणजे काही नियम लिहितो, काही गृहीतकं लिहितो, आणि त्या गृहीतकांचा विचार आपण एक्सपेरिमेंट करून पाहतो, की बाबा ही गोष्ट अशी गेली तर नक्की असंच झालं होतं का? मग तो एक्सपेरिमेंट करून पाहतो. आणि जर तो एक्सपेरिमेंट खरा असेल, करेक्ट असेल, तर तो डेटा आपल्याला मिळता-जुळता घेऊन जातो. मग आपल्या हायपोथेसिसकडे पुन्हा उत्तर जातं. म्हणजे आपली माहिती डेटाशी मिळती-जुळती आहे की नाही, ते आपण करत राहतो. जर आपला आन्सर नाही आला तर पुन्हा आपल्याला टेस्ट करावी लागेल. पुन्हा आपल्याला एक्सपेरिमेंट करत राहावं लागेल. मग तो असतो रिसर्च रिझनिंग. आता ह्याचा आपल्याला हे सगळ्या गोष्टी मी इंग्लिशमध्ये सांगितली. याचा थोडक्यात कंडिशन तुम्हाला समजून येईल. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय का? प्रथमेश, सानिया, तुम्ही सगळेजण लेट जॉईन झालाय. येस सर. ते हां. तर एवढं काही जास्त झालेलं नाही. ठीक आहे. आज आपण जो टॉपिक पाहतोय त्याच्यामध्ये केस स्टडी आणि लॉजिकल रिसर्च रिझनिंग याचा आपण सायंटिफिक वेनी स्टडी कसा करायचा, त्याच्यावर आधारित क्वेश्चन कसे असतात, याचा आढावा घेणार आहोत. आज आपला हा लास्ट टॉपिक आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यावर आधारित आपण क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा रिवाइज करतो काय झालंय ते. फर्स्ट आपण आजच्या टॉपिकचं नाव आहे केस स्टडीज अँड रिसर्च रिझनिंग. केस स्टडीज म्हणजे काय, जे डेली लाईफमध्ये
आपल्यासोबत ज्या घटना घडतात त्याच्यावर आपण स्टडी करतो. पण त्या स्टडीचा जो विचार आहे तो सायंटिफिकली करायचा आपल्याला. ती घटना घडण्याचं रिझन काय? त्याच्या पाठीमागं लपलेलं सायन्स काय? हे आपल्याला विचारून मांडता आलं पाहिजे. आणि जो आपण रिसर्च करतोय, तो सायंटिफिकली करेक्ट आहे का? त्याचा प्रूफ आपल्याला शोधता आला पाहिजे. उगाच कुठलंही आन्सर रिसर्च करताना जर आपण फक्त मला असं वाटतं म्हणून आन्सर लिहिलं, थिंकिंग स्वतःचं मत मांडतो, तर त्याला रिसर्च रिझनिंग बोलत नाही. त्याच्यामध्ये आपण पहिला पॉइंट पाहिला होता, की केस स्टडीज अँड रिसर्च रिझनिंग काय असतं? तर सायंटिफिक इनइक्विजिटिव्हनेसमध्ये जे आपण विचार आपले असतात, ते सायंटिस्टच्या मतांशी मिळते-जुळते असले पाहिजेत. केस स्टडी ज्यावेळेस आपण करतो, डेली लाईफच्या प्रॉब्लेम सोबत, त्यातनं आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो, ज्या सायंटिफिकली करेक्ट आहेत का नाही. आणि रिसर्च रिझनिंग ज्यावेळेस आपण करतो, म्हणजे एखादा संशोधन केलंय, त्याच्या मागचं कारण काय आहे? की तुम्ही हा संशोधन का केलं? आणि त्याच्यातून तुम्हाला आउटपुट काय मिळालं? आणि हा रिसर्च केल्यानंतर करेक्ट वे काय होता? आणि कोणी तुम्हाला ह्याच्याबद्दल खोटी माहिती दिली होती, तर त्याच्या मागचं जे फॉल्स गोष्टी आहेत, फॉल्स, त्याचा करेक्ट पॅटर्न काय असला पाहिजे, हे तुम्ही सांगता. ह्याला बोलतो आपण केस स्टडीज आणि रिसर्च रिझनिंग. ठीक आहे. मग केस स्टडी कसा केला जातो? तर ऑब्झर्वेशन मेथडने आणि एक्सपेरिमेंटल मेथडने. मग ऑब्झर्वेशन मेथडमध्ये काय गोष्टी महत्त्वाच्या असतात? तर कोणतीही केस स्टडी आपण करताना पहिली फाईल असेल किंवा त्याच्या मागच्या गोष्टी असेल त्या पहिले आपण पाहतो, ऑब्झर्व्ह करतो. मग एनालिसिस, एनालिसिस म्हणजे त्याच्यावर लागणारे विश्लेषण. म्हणजे जी जी जो काही आपण डेटा पाहतो. मी एक्झाम्पल इथे दिलंय, व्हाय रिव्हर वॉटर इज पोल्युटेड हा एक्झाम्पल आहे. ह्याच्यावर मला केस स्टडी करायची आहे. तर मी त्या पाण्याचं ऑब्झर्वेशन करेल, निरीक्षण करेल, पाण्याची चाचण्या घेईल, एनालिसिस करेल, विश्लेषण माहिती घेईल, की पाणी नदीचं उगमस्थान कुठे आहे? नंतर नदी कोणकोणत्या राज्यातून वाहून वाहते. मग कुठली मातीमध्ये काही रसायनं मिसळली गेलेली आहेत का? ह्या गोष्टींचा सगळा आढावा घेणार. त्याला बोलतो आपण एनालिसिस. मग समजा एखाद्या मातीमध्ये जास्त घटक आपल्याला असे मिळतात, की इथून जर पुढे ती नदी वाहते, तर बाबा इथे प्रॉब्लेम येतोय. कारण की इथल्या मातीमध्ये किंवा सॉइलमध्ये असे काही पदार्थ मिळतात, की जे माणसाने जर पाणी प्यायलं तर ते माणसाला आजार होऊ शकतात. लगेच नाही, पण एक 2-3 महिन्यानंतर त्याचा इम्पॅक्ट दिसतो. म्हणजे ही जी स्टडी बोलतो ना त्याला रिलेशनशिप बोलणं. म्हणजे त्याचा संबंध जोडतो आपण. आणि तो फक्त जोडायचा नाहीये. तो प्रॅक्टिकली प्रूफ करायचा आहे. त्यासाठी आपल्याला जे काही एक्सपेरिमेंट लागेल, त्या एक्सपेरिमेंटने पुढे जायचंय. आणि मग आपण ते स्टेटमेंट देतो, की हां, बाबा ह्या नदीमध्ये इथून पुढे जाताना एखादं सांडपाणी मिसळतंय. त्या सांडपाण्यामुळे या नदीचं पात्र काय झालेलं दूषित झालेलं आहे. म्हणजे 2 राज्यांमध्ये जाते त्यावेळेस ती नदी एकदम व्यवस्थित आहे. पण तिसऱ्या राज्यात जेव्हा जाते तिथं इंडस्ट्रियल एरिया भरपूर जास्त आहे. मग त्याचं सांडपाणी त्या नदीमध्ये सोडलेलं आहे. सोडलेलं नसलं तरी त्यांची पाईपलाईन फुटलेली आहे. ती पाईपलाईन नदीच्या पात्रात पाणी मिसळलं जातंय. तिथून त्या नदीचं पाणी काय होतं? पोल्युटेड होतं, दूषित होतं. मग ह्याचा आढावा घेतला जातो, एनालिसिस केलं जातं. ह्याला आपण केस स्टडी बोलतो. मग केस स्टडी इम्पॉर्टंट काय आहे? तर त्याच्यामध्ये काय कंडिशन्स असतात? तर सायंटिफिक मेथड आपली ह्याच्याशी जोडली जाते. आपले क्रिटिकल थिंकिंग इम्प्रूव्ह होते आणि याच्यातनं प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणजे प्रत्येक स्टुडंट कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी काय होतो? स्ट्रॉंग बनतो. आणि स्कॉलरशिप लेव्हलचे जे क्वेश्चन्स असतील, ते त्यासाठी युजफुल होतात. ठीक आहे, म्हणजे सॉल्व्ह करणं बेस्ट होऊन जातं त्यासाठी. नेक्स्ट आहे, व्हॉट इज केस स्टडी? केस स्टडी म्हणजे नक्की काय? सो केस स्टडी इज अ रिअल लाईफ सिच्युएशन. एक दैनंदिन जीवनातील अशी घटना किंवा असा एक प्रॉब्लेम जो केअरफुली स्टडी केला जातो सायंटिफिक वेने. तर तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल की केस स्टडी म्हणजे नक्की काय. केस स्टडी म्हणजे अशी एखादी खरी घटना किंवा समस्या ज्याचा विचार आपण कशातनं करतो, वैज्ञानिक दृष्टिकोनातून करतो आणि तो अभ्यासतो. मग केस स्टडी करताना काय केलं पाहिजे? तर कोणतीही केस स्टडी करताना फक्त ऑब्झर्व्ह करावं का? ऑब्झर्व्ह म्हणजे फक्त निरीक्षण करावं का? पण ते निरीक्षण करताना कोणत्या घटनांचं आपण निरीक्षण केलं पाहिजे? फक्त निरीक्षण करायचं म्हणजे पिक्चर पाहिजे का? असं नाही. की निरीक्षण करताना स्वतः इथं उभं राहिलं पाहिजे. ते स्वतःहून केलं पाहिजे. तुम्हाला त्यातनं काय दिसतंय? हाऊ टू ऑब्झर्व्ह फॅक्ट
म्हणजे एखादं तथ्य कसं घडलंय ते स्वतः पाहिलं पाहिजे, निरीक्षण कसं करावं ते समजलं पाहिजे. हाऊ टू अॅनलाइज डेटा, माहितीचं विश्लेषण कसं करायचं हे आपल्याला केस स्टडी शिकवते. आणि हाऊ टू फाइंड सोल्युशन, मग नक्की सोल्युशन कसं काढलं पाहिजे ह्याचाही विचार आपल्याला कळतं. बघा, तळ्यातले मासे का मरत आहेत? उत्तर काय? तुम्ही सांगू शकता की तळ्यामध्ये दूषित पाणी मिसळलंय किंवा तळ्यामध्ये काहीतरी विषारी पदार्थ कोणी टाकला असेल, तो माशांनी खाल्ला असेल, मग तळ्यातले मासे मरतात. हे तुम्ही काय सांगताय? तुमचं मत सांगताय. पण तुम्ही त्या तळ्यातल्या पाण्याच्या जाच पडताळणी केली का? म्हणजे निरीक्षण महत्वाचं आलं. मग ते निरीक्षण केल्यानंतर त्याच्यातनं जी माहिती आलीये तुम्हाला समोर त्या निरीक्षणातनं ती मांडली का? आणि त्या माहितीवरनं मग तुम्ही निष्कर्षापर्यंत जाऊ शकता, की तळ्यामध्ये काय झालं, खूप दिवस पाणी साचून राहिलं होतं, तर त्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालंय. वरती सगळं शेवाळ जमलेलं आहे. पाण्यात ऑक्सिजनच मिसळला जात नाही. अशी बरीचशी तथ्य येऊ शकतात समोर. म्हणजे एक केस स्टडी करताना विचार वेगवेगळे येतात. मग त्या विचारांचा एकत्रित आढावा, मग तो योग्य आहे का? ही जाच पडताळणी म्हणजे विश्लेषण. आणि मग निष्कर्षाकडे जातो, म्हणजे सोल्युशनकडे जातो. समजतंय का व्हॉट इज केस स्टडी? येस सर. ठीक आहे, पुढे जाऊया. नेक्स्ट आहे स्टेप्स ऑफ सायंटिफिक रिसर्च. आता रिसर्च करायचंय तर कोणताही सायंटिस्ट जेव्हा रिसर्च करतो तर तो कशा पद्धतीने करतो? तर सुरुवातीला तो कुठल्याही केसवर स्टडी करायचा असेल किंवा रिसर्च करायचा असेल त्याला, तर तो सर्वात पहिलं करतो ऑब्झर्वेशन, म्हणजे निरीक्षण. त्या स्टडी मागचा अभ्यास करतो तो निरीक्षणातून. मग नक्की प्रॉब्लेम कुठे आहे? समस्या ओळखतो, की आता हा निरीक्षण मी करतोय, मला काही प्रॉब्लेम्स आलेत. ही समस्या काय? तो शोधून काढतो. नेक्स्ट हायपोथेसिस, मग त्या स्टडीशी रिलेव्हंट जे काही कॉन्सेप्ट असतील, तो हायपोथेसिस म्हणजे तो गृहीतक मांडतो, की बाबा ही घटना हे घडली असेल तर ह्याच्या पाठीमागचा उद्देश काय होता, कुणाचा हेतू काय होता, तो तो मांडून लिहितो आणि मग त्या हायपोथेसिसच्या रिलेव्हंट तो आपल्याला काय तो प्रूफ देतो. पण तो प्रूफ देण्या अगोदर एक्सपेरिमेंट केला जातो, की नक्की ती घटना अशाच प्रकारे घडली का? तर तो स्वतः तो प्रयोग करून पाहतो. हायपोथेसिस झाल्यानंतर त्या हायपोथेसिसवर आधारित कोणताही एक्सपेरिमेंट तो करतो. त्या एक्सपेरिमेंट मधनं त्याला माहिती गोळा केली जाते, म्हणजे डेटा कलेक्शन, माहितीची अजून त्याला आकलन होतं. नेक्स्ट पुढे काय होईल, की माहिती गोळा झाल्यानंतर की डेटाचं अॅनालिसिस, म्हणजे जेवढा काही त्याचा डेटा आलाय, त्या डेटाचं अॅनालिसिस म्हणजे विश्लेषण करतो, किंवा ऑब्झर्वेशन असं होतं, प्रॉब्लेम असा होता, स्टेटमेंट असं केलंय, त्या स्टेटमेंटच्या रिलेव्हंट मी एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट करताना मला बऱ्याचशा माहिती गोळा झाली. त्या माहिती गोळा केल्यानंतर मी पुन्हा त्या माहितीवर पुन्हा रिसर्च केला, विश्लेषण केलं, की ही माहिती कुणाची कुठल्या फेजमध्ये झाली, पहिल्या टप्प्यात झाली, दुसऱ्या टप्प्यात झाली, तिसऱ्या टप्प्यात झाली. मग ह्या तिघांचं एकत्रित कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष काढला जातो. आणि ह्या सगळ्यांवर आधारित रिसर्च जेव्हा तुमचा पूर्ण होतो, त्यावेळेस रिपोर्ट केला जातो, रिपोर्ट लिहिला जातो आणि मग तुमचा रिसर्च पेपर लिहिला जातो. उदाहरणार्थ आता समजा मी एक्झाम्पल देतोय, सायंटिफिक रिसर्च करायचा आहे. मी 7वीच्या, 8वीच्या, 9वीच्या, 10वीच्या मुलांना काहीतरी शिकवतो. पण विषय काय शिकवतो? किती मुलं हुशार आहेत? किती मुलं स्वतःहून म्हणजे बोलत ना इंटरेस्ट दाखवतात, रस दाखवतात, आणि काही लोकांना आवडत नाही काय शिकवलेलं. काही लोकांना ते सोपं वाटत नाही कारण ते इंग्लिशमध्ये. मी ह्या सगळ्या गोष्टींचा निरीक्षण, मी ऑब्झर्वेशन करतो. मग मी बोलतो, की हा सगळ्यांना असा प्रॉब्लेम आहे. मग मी समस्या ओळखली, त्याच्यावरनं ज्याला आवड नाहीये असा काहीतरी गेम वगैरे करून एक प्रॉब्लेम स्टेटमेंट बनवलं. नक्की प्रॉब्लेम कुठे येतोय तो ओळखला आणि सगळ्यांना सोयीस्कर पडेल असा काहीतरी कंटेंट बनवला. जेणेकरून तो ऍटलीस्ट त्यांना वाचता तरी येईल, काहीतरी करता येईल. काहीच समजत नाही ना, तर काहीतरी करता येईल. तसं हायपोथेसिस केलं. आणि हा मी एक्सपेरिमेंट करून पाहिला. 7वीच्या मुलांवर करून पाहिला, 8वीच्या मुलांवर, 9वीच्या आणि 10वीच्या मुलांवर. सगळ्यांवर करून पाहिला एक्सपेरिमेंट. तरी सुद्धा मला असं आढळलं, की 10वीच्या आणि 11वीच्या मुलांना बेस्ट येतं. 6वी, 7वीच्या मुलांना येत नाही. मग हे डेटा मी कलेक्ट करताना ही माहिती गोळा केली आहे, विश्लेषण केलं.
मग मी जो अभ्यास केला होता, जी काही माहिती मुलांना दिली होती 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत, तर मला असं कळलं, की 10वीच्या मुलांना रीडिंग चांगलं येत होतं, त्यामुळे त्यांना पटकन कळत होतं. पण 5वी-7वीच्या मुलांना रीडिंग जमत नव्हतं. मग मला तिथे काय करावं लागेल, पिक्चर ठेवायला लागतील. पिक्चर जर त्यांना कळालं, तर त्यांना त्या पिक्चरमधनं ती माहिती शोधून काढते. त्यांना रीडिंग समजत नाही. मग अर्थ लावतील. मग हे झालं विश्लेषण, डेटाचं एनालिसिस. ग्राफ बघा आपल्याला डेटा एनालिसिस करायला खूप मदत करतात. आपण ग्राफ शिकलोय. आणि मग शेवटी कन्क्लुजन काढलं, की की कोणत्या मुलांना काय प्रॉब्लेम आहे आणि मला कुठल्या गोष्टींनी गेलं पाहिजे, असा रिपोर्ट मी पुढे तयार करून पाठवला. त्याला बोलतो आपण सायंटिफिक रिसर्च. पुढे जाऊया शेवटचा पॉइंट, की व्हॉट इज रिसर्च रिझनिंग, म्हणजे संशोधनात्मक विचारशक्ती म्हणजे काय? रिसर्च रिझनिंग मीन्स थिंकिंग लॉजिकली लाइक अ सायंटिस्ट टू आन्सर द क्वेश्चन. म्हणजे कोणताही विचार समजतंय ना सगळ्यांना, कारण मी फक्त एकटाच गप्पा मारतोय, फक्त तुम्ही ऐकताय, कोणाचा रिस्पॉन्स नाही कळत आहे, नाही समजलं तर विचारा. समजतंय सर, तुम्ही खूप छान शिकवत आहात. बरं बाबा, आता प्रश्न विचारताना मला उत्तरं पण आली पाहिजेत, नाही तर आता फक्त कोणाचा रिस्पॉन्स येत नाहीये, सगळं व्यवस्थित चाललंय, प्रश्न विचारताना नंतर सर समजलं नाही अर्थ वगैरे असं सांगू नका. ह्याच्यावर रिलेव्हंट क्वेश्चन आहेत आपले. ठीक आहे. पुढचा ओके सर. पॉइंट असा आहे, हा, पुढचा पॉइंट असा आहे आपला, की म्हणजे रिसर्च लिहायचंय. व्हॉट इज रिसर्च रिझनिंग म्हणजे काय, की जे आपले विचार आहेत ते संशोधनात्मक असले पाहिजेत. म्हणजे एखादी घटना का घडते, मग त्याच्यावर आपल्याला संशोधन पण करता आलं पाहिजे. पहिलं काय होता, केस स्टडी. केस स्टडीचा केस स्टडी जेव्हा करतो तेव्हा आपण त्याचा रिलेशन कुठं मांडतो, सायंटिफिक वेने. आणि संशोधन करताना पण ते विचार सायंटिफिक वेनेच असले पाहिजेत, पण त्याच्या मागचा आन्सर आपल्याला सायंटिफिकली देता आला पाहिजे. संशोधनात्मक विचारशक्ती म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने तर्कशुद्ध विचार करून उत्तर शोधणे. म्हणजे कुठलाही प्रश्न कसाही विचारायचा नाही. तो प्रश्न विचारण्यामागं तुमचं कारण काय? योग्य प्रश्न विचारा. जसं की लिटमस पेपरचा एक एक्झाम्पल देतोय. निळा लिटमस पेपर जर आपण त्याच्यावर लिंबूचा रस टाकला, तर तो तांबड्या रंगाचा होतो. तो तांबड्या रंगाचा लिटमस पेपर निळ्या रंगाचा होतो. मग तो रंग बदलतो. मग आपण असं सांगू का, लिंबूचा रस पिळल्यावर रंग बदलतो. मग सगळेच सरडे रंग बदलतात का? तर त्यांच्याकडे लिंबूचा रस त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या बॉडीमध्ये, म्हणून तो रंग बदलतो. असं कुठं उत्तर देऊ शकतो का आपण? संशोधनाचं चालेल का? नो सर. त्यांच्यातलं मग हे असे प्रश्न येतात. कुठलाही प्रश्न काय विचारायचा नाही. क्वेश्चन विचारताना तुमचा योग्य प्रश्न असला पाहिजे. मग तुम्ही सांगू शकता, "सर, तो सरड्याच्या रंगाचा कॉन्सेप्ट वेगळा आहे आणि लिटमस पेपरचा कॉन्सेप्ट वेगळा आहे. इथं आम्ल आणि आम्लारी म्हणजे ऍसिड आणि बेस हा कॉन्सेप्ट लिटमस पेपरमध्ये येतो." ठीक आहे. मग हे तुमचे विचार प्रश्नाचे बोलतात ना आपण, की रिसर्च करताना हा पण गोष्टी महत्वाच्या आहेत. मग फॉर्मिंग अ हायपोथेसिस, मग त्याच्या पाठीमागचं गृहीतक काय आहे, हे पण मांडता आलं पाहिजे. म्हणजे स्टेटमेंट. आणि ते स्टेटमेंट केल्यानंतर त्याच्या पाठीमागचे एव्हिडन्स गोळा करणं, म्हणजे पुरावे गोळा करणं. आणि अॅनलायझिंग द रिझल्ट, म्हणजे तुमचे जे काही प्रश्न होते त्याच्यावर तुम्ही पॉइंट्स घेतलेत आणि त्याच्यावर रिलेव्हंट पुरावे गोळा केलेत आणि त्याचं सगळ्यांचं एकत्रित अनालिसिस केलं, म्हणजे विश्लेषण केलं. आणि ह्या सर्वांचं एकत्रित रिझल्ट म्हणजे असतो कन्क्लुजन, म्हणजे निष्कर्ष काढला. म्हणजे रिसर्च करताना फर्स्ट आस्किंग क्वेश्चन म्हणजे ऑब्झर्वेशन करताना तुम्हाला जे पडलेले प्रश्न आहेत ते विचारणं. आणि त्या प्रश्नांवर आधारित तुम्हाला जे उत्तर मिळालं, त्या उत्तरावर आधारित तुम्ही एक स्टेटमेंट तयार करणं. त्या स्टेटमेंटची पूर्तता करण्यासाठी एव्हिडन्स गोळा करणं. म्हणजे काही पुरावे तुम्ही प्रॅक्टिकली करत असताना तुम्ही नोट डाउन केलेले आहेत, ते एव्हिडन्स. आणि ह्यांची एकत्रित अनालिसिस म्हणजे विश्लेषण करायचं. म्हणजे पहिली गोष्ट अशी झाली, मग दुसरी गोष्ट अशी झाली. मग जर ह्या गोष्टींचं प्रमाण असं असेल, तर आपल्याला हाच रंग मिळेल किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आढळल्या तर आपल्याला हा रिझल्ट मिळणार नाही. त्याला विश्लेषण बोलतो. आणि मग त्या हायपोथेसिसच्या रिलेव्हंट आपला जो निष्कर्ष आहे, हा जोडला पाहिजे आपल्याला. जे आपण स्टेटमेंट लिहिलंय आणि जे कन्क्लुजन काढलंय, हे दोघांची मांडणी आपल्याला व्यवस्थित करता आली पाहिजे. त्याला बोलतो आपण रिसर्च रिझनिंग. शेवटचा पॉइंट आहे आता,
पुढचा, की केस स्टडी का महत्वाची आहे, की आपण का केस स्टडी केली पाहिजे. तर फर्स्ट, रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, म्हणजे वास्तविक समस्या सोडवण्यासाठी. ज्या काही घटना आपल्या दैनंदिन लाईफमध्ये घडतात, त्याच्यातलं सायन्स काय आहे ते शोधण्यासाठी. म्हणजे आपले जे विचार आहेत ते तर्कशुद्ध असले पाहिजेत. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे संशोधन वृत्ती पण त्यातनं आली पाहिजे. आता आपण जे शिकतोय, केस स्टडी जी करतोय, आजचा जो टॉपिक हा केस स्टडीचा का ठेवलाय, कारण की आपण केस स्टडी करताना बघा आपण काही बरेचसे टॉपिक पाहिले. स्कॉलरशिप लेवल रिझनिंग आपण जी एक्झाम देणार आहोत ती स्कॉलरशिपची देणार आहोत ना. मग आपल्याला स्कॉलरशिप मध्ये कोणते प्रश्न विचारले जातील ही परीक्षेसाठी जर आपण शिकलंच पाहिजे ना केस स्टडी. आणि नेक्स्ट आहे सायंटिफिक डिसिजन मेकिंग, वैज्ञानिक निर्णय घेण्यासाठी. म्हणून हा कॉन्सेप्ट मी शेवटला ठेवला होता की बाबा मी केस स्टडी केली तर मी कोणती केस स्टडी केली. तर आज तुम्ही जी केस स्टडी करताय सगळेजण, तुम्ही एक एक्झाम देणार आहात कधी 7 तारखेला स्कॉलरशिपची, बरोबर. येस मग सर. मग त्या स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला मी आता विचारलं की आपल्याला जर याच्यावर केस स्टडी तयार करायची म्हटली तर तुम्ही काय करणार. ऑब्झर्व, म्हणजे मी सरांनी तुम्हाला जे काही पॉइंट दिले होते त्या तुम्ही नोट्स लिहून काढले असतील ते पाहाल, निरीक्षण कराल त्याचं. नंतर काही क्वेश्चन सोडवण्यासाठी दिले असतील त्याचं रिलेशन तुमच्या ऑब्झर्वेशनशी जोडाल. त्याच्यानंतर तुम्हाला कॉन्टेंट किती मोठा आहे त्याचं अनालिसिस कराल. आणि मग शेवटला निष्कर्ष द्याल की जर मला ही परीक्षा पास व्हायची आहे तर मला 7 ते 8 लेसन व्यवस्थित करायचे. त्याच्यामधले कोणते कॉन्सेप्ट शिकले पाहिजेत, ग्राफ कसे असतात, ग्राफचे टाईप काय असतात, तुम्ही पटपट सांगू शकता का. तर तुम्ही ऑब्झर्व पण केलंय, स्टेटमेंट पण मांडलंय की तुम्ही अभ्यास करताना काही पॉईंट्स लिहून काढलेत. ते पॉईंट्स लिहून काढल्यानंतर त्याचा प्रश्नांशी तडजोड केली की बरोबर ह्याच्यातलाच प्रश्न विचारलाय का. आणि प्रश्न सोडवताना तुम्हाला वेळ किती लागतोय, मग मला कोणता टॉपिक जरा अवघड वाटतोय, ह्या सगळ्यांचा एकत्रित तुम्ही अभ्यास केला आणि मग उत्तर दिलेली. ठीक आहे. तर याच्या रिलेव्हंट आपण क्वेश्चन पाहूया, म्हणजे तुम्हाला किती समजलं ते मला कळेल. ठीक आहे, करायची सुरुवात. झोपले वाटतं सगळे. हॅलो, आहात ना सर्वजण. ज्ञानेश्वर, सत्यजित, येस सर. अभिषेक, काही काही जण खूप लेट येस सर. जॉईन झाले. ठीक आहे ठीक आहे, आपण क्वेश्चन्स बघूयात. रेकॉर्डिंग सेशन तुमच्यासोबत शेअर केलं जाईल. मी स्क्रीन प्रेझेंट करतो तुमच्यासोबत. एक मिनिट बघू आता आपल्याला किती जणांनी व्यवस्थित ऐकला. क्वेश्चन समजतील आपल्याला, क्वेश्चन वरनं अंदाज येईल किती जणांचं लक्ष होतं. पॅटर्न तोच आहे आपला. क्वेश्चन पहिला मी 4 क्वेश्चन तुम्हाला दाखवेल, तुम्ही रीड करा आणि मग आन्सर द्यायचंय. ठीक आहे, घाई करायची नाही. मी ज्याला आन्सर विचारलं तोच सांगेल, विथ रिझन पण सांगायचं. कारण की आपण केस स्टडीचा टॉपिक जो पाहिलाय आणि रिसर्च रिझनिंगचा, तर रिझन पण आपल्याला देता आला पाहिजे. नक्की ना, येईल ना सर्वांना. चुकलं तरी काय हरकत नाही, आता चुकू देत, पण एक्झाम मध्ये चुकू नये. सर, हा बोला बेटा. एक रिक्वेस्ट करू शकते का. हा बोल ना बेटा. मला ना इंग्लिश समजत नाही, तर तुम्ही ट्रान्सलेट करून सांगू शकता का. इंग्लिश मध्ये बरं, प्रश्न मी आन्सर देईल. हो हो, मी क्वेश्चन ट्रान्सलेट करेल. पण जर तुला जर त्याचा क्वेश्चन जर पटकन ट्रान्सलेट झाला असेल तर उत्तर द्यायला काही हरकत नाही. आपला पेपर इंग्लिश मध्ये, मग त्यावेळेस काय करणार. आणि इंग्लिशला घाबरू नका रे तुम्ही. जेव्हा तुम्ही आता मला तू कसं बोलली रिक्वेस्ट करू का, हे घाबरणं झालं. चुकेल ना आन्सर, जास्तीत जास्त काय चुकेल. 1 दिवस चुकेल, 2 दिवस चुकेल, पण तिसऱ्या चौथ्या दिवशी तुझं बरोबर तर येईल. तू प्रयत्न करत राहिलीस तर. पण तू घाबरलीस ना की सर मी रिक्वेस्ट करू का, असं नको. काय आहे की केस स्टडी वगैरे काय शब्दांची जुळवाजुळव करताना प्रॉब्लेम होतो. पण कॉन्फिडेंट असं घाबरायचं नाही. ठीक आहे, मी नक्की सांगेल, काही काळजी करू नका. पण पेपर तुम्हाला इंग्लिश मध्ये, त्यावेळेस प्रॉब्लेम्स नाही आले पाहिजेत. त्यावेळेस जे तुम्हाला अर्थ समजला त्याच्या रिलेव्हंट योग्य आन्सर देता आला पाहिजे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन, 2 क्वेश्चन तुमच्या समोर प्रेझेंट करतोय मी. पहिला क्वेश्चन आहे आपला,
अ केस स्टडी इज मेनली यूज टू, मी थोडं वरती करतो आपल्याला दिसेल. आपल्याकडे 20 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चनला 4 ऑप्शन्स आहेत. एक आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, अ केस स्टडी इज मेनली यूज टू. केस स्टडी हा प्रामुख्याने कुठे वापरला जातो, त्यासाठी वापरला, त्याचा उपयोग कशासाठी होतो, केस स्टडीचा मुख्य उपयोग कशासाठी होतो. तर फर्स्ट ऑप्शन आहे, दिसते का स्क्रीन सर्वांना? येस दिसेल. सर. ठीक आहे. केस स्टडीचा मुख्य उपयोग कशासाठी होतो, मेमरायझिंग द फॅक्ट, म्हणजे काही तथ्य असतात किंवा काही गोष्टी असतात, जसं की आपलं पाठांतराचे विषय असतात, ते पाठ करण्यासाठी मेमराईजचा अर्थ होतो पाठांतर, म्हणजे काही गोष्टींचं पाठांतर करण्यासाठी. दुसरं आहे स्टडी रिअल लाईफ प्रॉब्लेम सायंटिफिकली, अशा गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी, म्हणजे असं समजतं दैनंदिन जीवनातील रिअल लाईफ प्रॉब्लेम, वास्तविक जीवनातील समस्या, त्याचा अभ्यास करतो, पण तो कशा प्रकारे, सायंटिफिकली, म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या काही वास्तविक जीवनातील अभ्यास करण्यासाठी, समस्यांचा अभ्यास करण्यासाठी. अवॉइड एक्सपेरिमेंट, एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग, प्रयोगांना दुर्लक्ष करण्यासाठी, अवॉइड म्हणजे दुर्लक्ष करणे. इन्क्रीज कॉम्पिटिशन, इन्क्रीज म्हणजे वाढणं, स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षांचं कॉम्पिटिशन इन्क्रीज करण्यासाठी आपण केस स्टडीचा मुख्य वापर करतो का. मग तुम्हाला काय वाटते, मी ज्याला प्रश्न आन्सर विचारेल तोच मला आन्सर सांगेल, आणि ग्रुपमध्ये कोणी एकत्र आन्सर द्यायचं नाहीये चॅटमध्ये. ठीक आहे. जो ज्याला विचारेल तोच आन्सर सांगेल. प्रथमेश, तू सांगू शकतो? प्रथमेश, फर्स्ट क्वेश्चन आहे. आवाज येतोय का प्रथमेश? ठीक आहे. मुकुंद देसले. सत्यजित. बी. तुझा आवाज मला ऐकू नाही आला, परत सांगू शकतो का? ऑप्शन बी. ऑप्शन डी. बघा, सत्यजितने व्यवस्थित उत्तर दिले, कारण की त्याचं लक्ष होतं जेव्हा आपण टॉपिक शिकवतो. सत्यजित, अभिषेक, ज्ञानेश्वर जॉईन झाले होते, काही लोक उशिरा जॉईन झाले. तर याचा पहिला प्रश्न असा होता की अ केस स्टडी इज मेनली यूज टू, केस स्टडी हा प्रामुख्याने कशासाठी वापरला जातो. तर पहिला ऑप्शनचा अर्थ होतो मेमराईज फॅक्ट, म्हणजे काही गोष्टीचं पाठांतर करण्यासाठी केस स्टडी करतो का आपण. आता तुम्हाला सांगितलंय की चला उद्या आपल्याला कबड्डीच्या खेळावर केस स्टडी करायचे, मग तिथं आपण पाठ करू का, कबड्डीच्या खेळामध्ये 7च प्लेयर असतात, कबड्डीच्या खेळामध्ये मैदान असतं, असं आपण पाठ करू का. पण ती केस स्टडी बघण्यासाठी आपण तो खेळ कसा खेळला जातो, किती प्लेयर असतात, ते एकदा आपण कोण खेळतंय त्याकडे पाहू, मग त्याच्यामध्ये गोष्टी नोंद करू, आणि त्यात काय काय प्रॉब्लेम्स आहेत, कोण रेड करतं, कोण डिपेंड करतं, कसं आउट केलं जातं, कसे प्रकार आहेत, त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला जातो. फक्त पाठांतरासाठी होत नाही. तो मेमराईज फॅक्ट म्हणजे पाठांतर करायसाठी करतो का आपण, तर नाही. अवॉइड एक्सपेरिमेंट, ऑप्शन नंबर सी, म्हणजे काही प्रयोग दुर्लक्ष करण्यासाठी आपण केस स्टडीचा वापर करतो का, तर बाबा ते पण नाही. इन्क्रीज कॉम्पिटिशन, स्पर्धा वाढवण्याचं काम करतो का आपण, तर बाबा नाही. आपण केस स्टडीचा अभ्यास प्रामुख्याने कशासाठी करतो, की ज्या काही वास्तविक समस्या आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याचा अभ्यास करतो, पण तो कशा प्रकारे, सायंटिफिकली, ते सोडवण्यासाठी सायंटिफिकली विचार काय असतील ते करण्यासाठी आपण केस स्टडीचा स्टडी करतो, म्हणजे प्रामुख्याने यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिसर्च रिझनिंग हेल्प स्टुडंट्स टू. बघा, रिसर्च रिझनिंग हेल्प स्टुडंट टू, संशोधनात्मक तर्कशक्ती विद्यार्थ्यांना कशासाठी मदत करते.
रिसर्च रिझनिंग म्हणजे संशोधनात्मक तर्क. रिझनिंगचा अर्थ असतो तर्क, कारण. संशोधनात्मक कारण हे विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीसाठी मदत करतं? तर ऑप्शन ए आहे गेसेस रँडमली, म्हणजे काही पण विचार रँडमली गेस करायचे, म्हणजे अंदाजाने उत्तर द्यायचं, त्याला बोलतो गेस. गेस म्हणजे अंदाज. गेस रँडमली म्हणजे काही विचार करायचा मनाला वाटेल तो आणि उत्तर देण्यासाठी. सॉल्व्ह प्रॉब्लेम्स लॉजिकली, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम जर आपल्याला सोडवायचा आहे तर त्याच्यासाठी कारण पण तर्क सुद्धा असलं पाहिजे, म्हणजे काहीतरी रिझन असलं पाहिजे ते शोधण्यासाठी. ऑप्शन सी आहे कॉपी आन्सर, उत्तराची कॉपी करण्यासाठी. ऑप्शन डी आहे इग्नोर एव्हिडन्स, म्हणजे त्या पाठीमागे काही कुठले पुरावे असतील तर ते दुर्लक्ष करण्यासाठी. आता ह्यासाठी करतो का आपण संशोधन? ठीक आहे अभिषेक, तुला कळालाय प्रश्न? येस सर. हा, त्याच्यासाठी करतो आपण रिसर्च रिझनिंग. मुळे काय मदत होते स्टुडंटला? सर ऑप्शन बी याचं उत्तर ऑप्शन सॉल्व प्रॉब्लेम लॉजिक. बघा. येस सर, ऑप्शन बी. ओके, व्हेरी गुड. ऑप्शन बी काय याचं की सॉल्व्ह कोणतं? रिसर्चचा मेन यूज काय आहे की कोणताही प्रॉब्लेम आपण लॉजिकली शोधतो. कुठलंही उत्तर देणं म्हणजे बोलतो ना की अभ्यास न करता एबीसीडी कुठलं तरी टिक मार्क करून येत तर गेसेस रँडमली. रिसर्च आपल्याला हे सांगत नाही. रिसर्च करताना आपण काय करतो की कोणताही प्रॉब्लेम लॉजिकली कसं सोडवता येईल, त्याच्या मागे कोणती क्लुप्ती आहे, कोणत्या पद्धतीने त्याला सोडवला पाहिजे, हे आपल्याला रिसर्च शिकवतो. इग्नोर एव्हिडन्स म्हणजे काय? पुरावे आपण दुर्लक्ष करत नाही रिसर्च मध्ये, त्यामुळे तो ऑप्शन डी ऑप्शन कॅन्सल होतो. दुसऱ्याचं जर कॉपी केला तर प्लॅगरिझम होईल, मग तोही ऑप्शन सी कॅन्सल झाला. आपल्याकडे एकच ऑप्शन उरतो जो करेक्ट आहे, तो आहे बी. पुढचा क्वेश्चन, पुढचे 2 क्वेश्चन मी तुम्हाला प्रेझेंट करतो. ठीक आहे, 3 क्वेश्चन आहेत, 2 मिनिटं रीड कराल. ठीक आहे, 3 क्वेश्चन, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. सगळ्यांनी हँड्स डाऊन केले तरी चालेल. मी 2 मिनिटांनी विचारेल कोण सांगणार म्हणून, कुठल्या प्रश्नाचा आन्सर कोण सांगणार. नाही समजलं तर मी क्वेश्चन एक्सप्लेन करेल. तिन्ही क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या आणि मग आपण पुढे जाऊया. ठीक आहे, तिन्ही प्रश्न वाचले असतील, काही लोकांना समजले नसतील तर आपण डिस्कस करू. सानिया शेख, तुला फर्स्ट क्वेश्चन समजलाय का? क्वेश्चन नंबर 3 तर तू एक्सप्लेन करून सांगू शकते? सानिया शेख, आवाज येतोय माझा? क्वेश्चन नंबर 3 येस सर, येतोय आवाज. समजलाय का? मला यामधलं असं समजलंय की विज्ञानाची पहिली स्टेप काय असते? सायंटिफिक रिसर्च साठी द फर्स्ट स्टेप ऑफ सायंटिफिक रिसर्च. सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक, रिसर्च म्हणजे संशोधन. वैज्ञानिक संशोधन आपली पहिली पायरी कोणती? बरोबर आहे, जुळलंय तुम्ही. चुकतं हळूहळू येईल, बरोबर, व्हेरी गुड. मग काय असेल उत्तर? ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन, व्हेरी गुड. बघ आता आलं की उत्तर तुला. हा, तर याचा अर्थ काय आहे की द फर्स्ट स्टेप ऑफ सायंटिफिक रिसर्च, फर्स्ट स्टेप म्हणजे पहिली पायरी. ठीक आहे, स्टेप म्हणजे पायरी असतं. कन्क्लुजन म्हणजे काय? कन्क्लुजन म्हणजे करतो आपण निष्कर्ष. ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण. रिपोर्ट म्हणजे अहवाल देतो. डेटा मॅन्युप्युलेशन म्हणजे काय? की जी माहिती मिळाली आहे ना ती चुकीची सांगतो. मॅन्युप्युलेट करणं म्हणजे आदला बदल करणं.
ठीक आहे. माहितीची अदलाबदल तर आपण सायंटिफिक रिसर्च मध्ये पहिल्याच पायरीमध्ये करत नाही. तर तुम्हाला सांगितलं की बाबा चहा बनवायचा आहे, तर तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला चहा कसा बनवतात ते पाहिलं असेल तर तुम्ही चहा बनवू शकता. कोणाला सांगितलं भात तयार करायचा आहे, तर कोणाला माहीतच नसेल की भात शिजवताना त्यात पाणी घालतात. नुसते तांदूळ टाकले आणि पेटवलं गॅसमध्ये भांड्यामध्ये आणि तर भात शिजणार नाही. कुणीतरी पाहिलं असेल. पाहिलं म्हणजे काय? ऑब्झर्व्ह केलं असेल, निरीक्षण केलं असेल तर मग पाण्याचं प्रमाण कमी जास्त होतं आणि अनालिसिस करून मग तुम्हाला अंदाज येतो. मी दैनंदिन जीवनातलं उदाहरण का देतोय? का तर ती गोष्ट तुम्हाला तेवढी सोप्या पद्धतीने समजावी. आता इथे जेवणातले का उदाहरण दिले? कारण की हे सगळं तुमच्या समोर घडतं कधी ना कधी. आई-बाबा बाहेर जातात, मग कधीतरी जेवण बनवण्याची वेळ येते आपल्यावर. ठीक आहे. क्वेश्चन 3 असा होता, की सायंटिफिक रिसर्चची फर्स्ट स्टेप कोणती आहे? कन्क्लुजन, ऑब्झर्वेशन, रिपोर्टिंग, डेटा मॅनिप्युलेशन. आपलं करेक्ट आन्सर आहे ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण. सानियाने उत्तर दिलेलं आहे. आता मुकुंद, तू मला आन्सर सांगणार आहे. क्वेश्चन नंबर. मुकुंद आवाज येतोय का? मुकुंद दिसले. ठीक आहे. ज्ञानेश्वर तू सांगू शकतो क्वेश्चन नंबर 4? ज्ञानेश्वर आवाज येतोय माझा? आय थिंक नेटवर्क इश्यू मला वाटतं. ज्ञानेश्वरला पण आवाज जात नाही. बस अभिषेक, तुमचा. हा. अभिषेक तू सांगू शकतो क्वेश्चन नंबर 4 तुला काय समजलंय? सर ऑप्शन बी. क्वेश्चन समजला तर तुला अर्थ पण सांगता आला पाहिजे. बघा मगाशी सानियाने जे सांगितलं तसं. क्वेश्चन आणि अर्थ आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे ते. सांगू शकतो का अभिषेक? क्वेश्चन नंबर 4. नाही सर. आणि चुकलं तर चुकू दे. प्रयत्न केले तर येणार ना. आणि ही ते आपल्या दोघांमध्येच राहणार किंवा 4 मित्रांसोबत राहील. परीक्षेमध्ये चुकलं नाही पाहिजे. इथे चुकलं तरी आपण दुरुस्त करू शकतो. पेपरमध्ये नाही दुरुस्त करू शकत. प्रयत्न केला पाहिजे ना आपण. उत्तर काय तुझं? अर्थ नाही समजला तुला. ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण. मीन म्हणजे अर्थ. निरीक्षणाचा अर्थ काय असतो? चल मी प्रश्नाचा अर्थ सांगितला. आता उत्तराचा अर्थ तर सांग. निरीक्षणाचा अर्थ काय असेल? निरीक्षण म्हणजे काय? असं पण चालेल. सर सर ते जास्तीत जास्त काय होईल? चुकलंच ना. चुकलं तरी काय हरकत नाही. आपण दुरुस्त करू. इथे करू. पण पेपरमध्ये मी नसणार आहे तुमच्यासोबत. लक्षपूर्वक समजून घेणे. हम्म. बरं ठीक आहे. व्हेरी गुड. मग तुझं उत्तर बी आहे कन्फर्म. लॉक करायचं आपण. यस सर. बी. बी. आता मग तू ए का नाही सांगत आणि सी का नाही सांगत आणि डी का नाही सांगत तुझ्या मत? बरोबर आहे उत्तर. ए, बी आणि ए, सी आणि डी का नाही? याच्यासाठी पण तू विचार केला असेल ना? केलता सर पण ते चूक वाटत होते. आपल्याकडे वाटत होते हा शब्द नकोय. थिंकिंग नकोय. स्वतःचे गेसेस नकोयत आपल्याला. गेसिंग आपण सायंटिफिक इन्क्विजिटिव्हनेस मध्ये घेत नाही. प्रत्येकाला रिझन शोधतो. ठीक आहे. पहिला आता मी अर्थ सांगतोय. ऑब्झर्वेशन म्हणजे काय? ऑब्झर्वेशन मीन्स कोलन दिलंय ना, तर इथं अर्थ होतो की ऑब्झर्वेशन म्हणजे काय? म्हणजे निरीक्षण म्हणजे काय असतं बाबा? तर पहिला ऑप्शन आहे मेकिंग म्हणजे तयार करणं. काय तयार करतोय आपण? फायनल. फायनल म्हणजे अंतिम. कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष. शेवटचा निष्कर्ष आपण तयार करतो. कशाच्या आधारे? निरीक्षणाच्या आधारे. तुम्हाला वाटतं का तुम्ही निरीक्षण पाहिलं म्हणजे कुठल्या तरी वस्तूला पाहिलं आणि लगेच रिझल्ट सांगितला? मी 10वीच्या मुलाला पाहिलं फक्त, त्याचा अभ्यास नाही पाहिला, फक्त त्याला पाहिलं आणि सांगितलं तो नापास होणार आहे. चालेल का? हे उत्तर बरोबर वाटतं का तुम्हाला?
मी नाही त्याला सर. फक्त पाहिलं 10वी मध्ये हा मुलगा आहे आणि बोललो की तो नापास होणार आहे. हे पाहिलं आणि बोललो की याला 100पैकी 100 गुण मिळणार आहे. त्याचा अभ्यास पाहिला नाही, काय नाही, फक्त त्या मुलाला पाहिलं. सांगू शकतो का? नाही सांगू शकत. मेकिंग फायनल कन्क्लुजन, फक्त ऑब्झर्वेशन करून तुम्ही फायनल कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष, शेवटचा निष्कर्ष काढू शकता का? तर बाबा नाही. पहिल्या ऑप्शनचा अर्थ होतो की अंतिम निष्कर्ष काढणे. दुसऱ्या ऑप्शनचा अर्थ असा आहे केअरफुली नोटिसिंग फॅक्ट अँड चेंजेस. केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक किंवा जाणीवपूर्वक. नोटीस म्हणजे काय करतो आपण? पाहतो. काय पाहतो किंवा पडताळणी करतो की तथ्य आणि बदल हे काळजीपूर्वक आपण पाहतो. चेंजेस, चेंजेस म्हणजे काय? बदल. फॅक्ट म्हणजे काय? गोष्टी किंवा तथ्य. काही गोष्टी काळजीपूर्वक पाहतो आणि त्याच्यात कसे बदल होतात ते नोटीस करतो, म्हणजे नोंद पण करतो त्याची. पाहून केअरफुली काळजीपूर्वक पाहतो. आणि तिसरा ऑप्शन आहे कॉपिंग नोट. कॉपिंग नोट म्हणजे जे शिक्षक देतात ते फक्त फळ्यावरचं आहे तसं उतरवायचं, त्याला ऑब्झर्वेशन बोलत नाही. आणि डी ऑप्शन आहे कीपिंग एक्सपेरिमेंट. म्हणजे एखादा एक्सपेरिमेंट काय करायचा? करायचाच नाही आणि सांगायचं की हा एक्सपेरिमेंट मी केलाय. त्याला बोलतो आपण एक्सपेरिमेंट, स्किपिंग एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग करणं टाळणं. मग ऑब्झर्वेशनचा अर्थ असा होतो का की प्रयोग नका करू? ऑब्झर्वेशनचा अर्थ असा होतो का की पाहता क्षणीच निष्कर्ष द्यायचा? ऑब्झर्वेशनचा अर्थ असा होईल का की फक्त नोट्स कॉपी करणं? तर ऑब्झर्वेशनचा करेक्ट अर्थ असा होतो की केअरफुली नोटीस करणं. नोटीस करणं म्हणजे पाहणं किंवा पडताळणी करणं. कशा काही गोष्टींची आणि कसे बदल होतात हे सगळं पाहणं. याचा अर्थ होतो ऑब्झर्वेशन म्हणजे काय? तर काळजीपूर्वक होणारे बदल आणि गोष्टी ह्या पाहणं. ठीक आहे. ऑप्शन आता क्वेश्चन नंबर 5. सानिया तू सांगू शकते क्वेश्चन नंबर 5 चा आन्सर? ज्ञानेश्वर आहेस का तू? तर क्वेश्चन नाही समजला म्हणून बोलत नाहीयेस, तसंही सांग, मी मराठीत अर्थ सांगेल. मुकुंद देसले. नाही समजलं का क्वेश्चन कोणाला? क्वेश्चन नंबर, समजलं सर. हा मग सांग ना बेटा, अर्थ काय होतो आणि उत्तर काय होईल. चुकलं ना उत्तर तर आपण दुरुस्त करू. पण तुम्ही बोललाच नाही तर मग मला असं वाटेल की मी शिकवलेलं समजलं नाही वाटतं. मी असा तर तुम्ही विचार करेल. चौथा प्रश्न म्हणत आहात ना? हा पाचवा पाचवा 5 नंबरचा. अ प्रॉब्लेम स्टेटमेंट इज म्हणजे समस्या असलेलं विधान म्हणजे. सर स्टेटमेंट म्हणजे काय? हा प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे काय असं जरी चालेल. म्हणजे काय असू शकतं? तुझा आन्सर काय? सांगणारच उत्तर सानिया. आपल्याला बाकीचे क्वेश्चन पण करायचे आहेत. अजून आपल्याकडे 15 क्वेश्चन. सर ऑप्शन नंबर ए असेल. ऑप्शन नंबर ए असेल. एचा अर्थ कळालाय का तुला? काय आहे एचा अर्थ? येस सर. म्हणजे जे आपले शंका असतात हम्म. ते म्हणजे काय? बरं. ठीक आहे. अभिषेक तू सांगू शकतो? ज्ञानेश्वर, मुकुंद सर देसले. ऑप्शन असेल. का रे बेटा? सर त्याच्यात बरोबर आहे मेन उत्तर. क्वेश्चन सोडवणे असं आहे. ठीक आहे. व्हेरी गुड. आन्सर एच आहे. प्रश्न असा आहे की अ, प्रॉब्लेम स्टेटमेंट इज सर म्हणजे. मी ना हा. मी असं गेस केलं होतं की सायंटिफिक क्वेश्चन टू बी सॉल्व म्हणजे प्रश्नाचं उत्तर शोधणे असं, म्हणून मी ते ऑप्शन. ओके ठीक आहे. नो प्रॉब्लेम. करेक्ट आहे आन्सर. अ प्रॉब्लेम स्टेटमेंट इज म्हणजे
जे प्रॉब्लेम असलेलं स्टेटमेंट काय असू शकतं? आता प्रॉब्लेम असलेलं स्टेटमेंट म्हणजे उत्तर तर नसू शकतं, की प्रश्न आता स्टेटमेंट आहे की अ फायनल आन्सर म्हणजे जे प्रश्न आहे तेच उत्तर असं नाही होऊ शकत. दुसरं आहे की रँडम गेस म्हणजे कुठलाही अंदाज लावायचा आणि उत्तर सांगायचं. ह्याला आपण प्रॉब्लेम स्टेटमेंट नाही बोलू शकत. किंवा एखादी स्टोरी म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट असू शकत नाही. तर प्रॉब्लेम स्टेटमेंट म्हणजे असा, की असा क्वेश्चन जो की सॉल्व्ह केला जाऊ शकतो. त्याला बोलतो आपण प्रॉब्लेम. म्हणजे आता समजा तुम्हाला एखादा प्रश्न पडला आणि ते स्टेटमेंट तुम्ही बोलला, की मला गणिताचा हा प्रश्न येत नाही. हा स्टेटमेंट झाला, हे विधान झालं. ते गणित मांडलं तुम्ही आणि हा प्रश्न मला येत नाही. त्याचं उत्तर आहे ना? म्हणून प्रॉब्लेम स्टेटमेंट एक असं, की ते असा सायंटिफिक क्वेश्चन जो की सोडवला जाऊ शकतो. म्हणजे जो येस सर. सोडवण्यासाठी वैज्ञानिक प्रश्न अंतिम उत्तर तर नाही. मग प्रश्नच विचारू शकत नाही ना. जर प्रश्नच आपलं उत्तर असेल, मग त्या प्रश्नाचं हेच नाही ना आणि अंदाजे काय पण आपण उत्तर देऊ शकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 6, 7 आणि 8. 6, 7 आणि 8. दोन्ही काही डाऊट असेल, एकदा अंदाज लावा कारण की आता आपल्याकडे वेळ आहे परीक्षेसाठी. मग तिथे मग चुकायला नको. हायपोथेसिस इज बेस्ट डिस्क्राइब्ड ॲज हायपोथेसिस इज बेस्ट डिस्क्राइब्ड ॲज. अभिषेक समजलाय का प्रश्न? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर आज बोलतच नाही. सर एकदा प्रश्न समजून सांगा ना. ठीक आहे. सानिया तुला समजलाय प्रश्न? क्वेश्चन नंबर 6. नो सर, नाही समजलं. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. हायपोथेसिस म्हणजे असतो गृहीतक. अ हायपोथेसिस इज द बेस्ट डिस्क्राइब्ड ॲज म्हणजे गृहीतकाचं सर्वोत्तम वर्णन हे काय असू शकतं? ठीक आहे. पहिला ऑप्शन आहे अप्रूव्हन फॅक्ट म्हणजे सिद्ध करता येतील अशा गोष्टी म्हणजे काही गोष्टींची सिद्धता किंवा साध्य करण्याच्या फॅक्ट. दुसरं आहे टेस्टेबल सायंटिफिक गेसेस. टेस्टेबल म्हणजे काय? तपासता येईल तपासता येतील असे वैज्ञानिक अंदाज. गेस म्हणजे अंदाज. टेस्टेबल म्हणजे तपासता येतील असे वैज्ञानिक आहे. सायंटिफिक सांगितलंय ना. सायंटिफिक गेसेस तपासता येतील असे सायंटिफिक गेसेस. आणि लास्ट ते सी ऑप्शन आहे रॉंग आयडिया. रॉंग आयडिया म्हणजे चुकीची कल्पना. आणि लास्ट आहे कन्क्लुजन. सर ऑप्शन तुम्हाला काय वाटतंय? ऑप्शन बी. ऑप्शन बी. येस सर, ऑप्शन बी. ओके. ऑप्शन बी. व्हेरी गुड. बघा हायपोथेसिस म्हणजे गृहीतक. गृहीतकाचं सर्वोत्तम डिस्क्राईब काय वर्णन करू शकतं? तर टेस्टेबल सायंटिफिक गेसेस म्हणजे जे तपासता येऊ शकतात असे अंदाज. प्रूव्हन फॅक्ट म्हणजे काय? प्रूव्हन फॅक्टचा अर्थ असा होतो की सिद्ध करता येतील अशा तथ्य. ठीक आहे. सिद्ध करता येतात तर तो हायपोथेसिस नाही. आपल्याला गृहीतक काय आहे की ते तपासता येतील असे वैज्ञानिक अंदाज पण मांडता आले पाहिजे. तर याचा करेक्ट आन्सर आहे 6 बी. अटेस्टेबल सायंटिफिक गेसेस. गेस. नेक्स्ट आहे एक्सपेरिमेंट आर कंडक्टेड टू. ओके. हा ज्ञानेश्वर याचा अर्थ काय होतो आणि मग उत्तर सांग. बी. प्रश्नाचा अर्थ
सर बी. प्रश्नाचा अर्थ बी. प्रश्नाचा अर्थ पण सांगितला पाहिजे, आपण अंदाज लावला पाहिजे. चुकलं तर चुकू देत ना, काही हरकत नाही. सानिया, तू सांगू शकते क्वेश्चन नंबर 7 अर्थ आणि उत्तर. सर प्रयोग हे वैज्ञानिक ग्राहिताचा एक भाग आहे म्हणून. मग बी ऑप्शनचा अर्थ काय होतो? आता मी तुम्हाला मराठीत सांगतोय, तुम्हाला पण आलं पाहिजे, हळूहळू येईल, पण तुम्ही तयारी पण दाखवली पाहिजे. कंडक्टचा अर्थ काय होतो? कोणतरी करून घेतात किंवा केले जातात आपल्याकडून. तुमच्या स्कूलमध्ये एक्सपेरिमेंट कंडक्ट केले जातात का? एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग. एक्सपेरिमेंट आर कंडक्टेड टू. प्रयोगाची चाचणी घेणे. प्रयोग केले जातात कारण. प्रयोग का केले जातात? आता तर तुम्ही सांगू शकता उत्तर. रुमर्सचा अर्थ असतो अफवा. प्रूव्हचा अर्थ असतो सिद्ध करणे. अफवांना सिद्ध करण्यासाठी आपण प्रयोग करतो का? कुणीतरी अफवा पसरवली, ती अफवा खरी आहे का नाही, खोटी आहे, तर त्यासाठी आपण ऑप्शन सिद्धता नंबर करतो का? सी. ते आपण ऑप्शन नंबर सी. ओके. चा अर्थ होतो कीप ऑब्झर्वेशन. कीप म्हणजे काय करणं? टाळणं. ती गोष्ट सोडून द्यायचं. आता प्रयोग करताना आपण ऑब्झर्वेशन करत नाही का? जर समजा आपल्याला मेणबत्ती पेटवली असेल आणि त्याच्यावर ग्लास उलटा ठेवला आणि काही वेळाने मेणबत्ती विझते, ते तुम्ही निरीक्षणातनं पाहता आणि मग सांगता की सर, जोपर्यंत ग्लासमध्ये ऑक्सिजन होता तोपर्यंत मेणबत्ती पेटलेली होती. ऑक्सिजन मिळायचा बंद झाल्यानंतर मेणबत्ती विझली. जोपर्यंत ऑक्सिजन होता तोपर्यंत मेणबत्ती पेटलेली होती. जसा ऑक्सिजन मिळायचा बंद झाला, थोड्या वेळाने मेणबत्ती विझली. एक्सपेरिमेंट करताना आपण ऑब्झर्वेशन करतोच ना. कोणतंही एक्सपेरिमेंट करायचं म्हटलं तर ऑब्झर्वेशन महत्वाचंच आहे. कीप ऑब्झर्वेशनचा अर्थ होतो की ऑब्झर्वेशन करणं टाळणं. अवॉइड डेटा कलेक्शन. अवॉइड डेटा कलेक्शनचा अर्थ होतो काय? की माहिती गोळा करणं पण आपण काय करतो? टाळतो. की मी प्रयोग करतोय पण मी माहितीच गोळा नाही करणार, फक्त प्रयोग करणार. पण प्रयोग करताना कोणत्या गोष्टी लागतात त्याची पण माहिती असली पाहिजेत ना. तर बळारीच कुठलाही प्रयोग करायचा, वस्तू दिल्या, ती वस्तूची मांडणी कशी असते, कुठल्या गोष्टीत काय केलं टाकलं पाहिजे. आणि डी ऑप्शनचा अर्थ होतो टेस्ट द हायपोथिसिस. म्हणजे एखादं गृहीतक आहे. म्हणजे गृहीतक म्हणजे काय? तर सोपं उदाहरण सांगतो की आपल्याला काटकोन त्रिकोण सगळ्यांना माहिती ना, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलच्या दोन साईडची ऍडिशन ही तिसऱ्या साईडच्या दोन साईडच्या स्क्वेअरची ऍडिशन ही तिसऱ्या साईडच्या स्क्वेअर एवढी असते. हे स्टेटमेंट आहे. ठीक आहे. आणि हे स्टेटमेंट जर तुम्हाला करेक्ट आहे का नाही ते पाहायचंय, तर तुम्ही काय कराल? एक्सपेरिमेंट कराल. एक एक ट्रायंगलची साईड 4 घेतली, दुसऱ्या ट्रायंगलची साईड 3 घेतली आणि तिसरी साईड आपण 5 घेतली. पहिली साईड 4, दुसरी साईड 3 आणि लास्ट साईड 5 घेतली. मग 3 चा स्क्वेअर केला, 4 चा स्क्वेअर केला, ऍडिशन केली, आन्सर येतं 25. 4 चा स्क्वेअर 16, 3 चा स्क्वेअर 9, 16 प्लस 9 आन्सर किती होणार? 25. आणि 5 चा स्क्वेअर केला तरी किती येतो? 25. म्हणून स्टेटमेंट काय सांगितलं होतं? इन अ राईट अँगल ट्रायंगल two side squares addition is equal to the remaining sides of a triangle. मग रिमेनिंग साईड किती होती? 5 होती. त्याचा स्क्वेअर केला, हे चेक करून पाहिलं. मग प्रयोग यासाठीच केले जातात की जे कोणतं स्टेटमेंट तुम्ही मांडलंय ते प्रूफ होतंय का, त्यासाठीच आपण प्रयोग करतो. म्हणून याचं ऑप्शन करेक्ट आन्सर आहे बी. सानिया, सी ऑप्शन रॉंग आहे. ठीक आहे. करेक्ट ऑप्शन आपला काय आहे? बी. टेस्ट म्हणजे तपासणी करतो. कशाची? हायपोथिसिसची. हायपोथिसिस म्हणजे काय? गृहीतक. एखादं विधान असतं, त्या विधानाची तपासणी करण्यासाठी आपण एक्सपेरिमेंट करतो. एक्सपेरिमेंट का केले जातात? तर
गृहीतकाची तपासणी करण्यासाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दोन मिनिट देतो, रीड करा तुम्ही, अर्थ लावाल आणि मग आन्सर सांगा. आता जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल ना, तर डेटाचा अर्थ काय असे शब्द लिहायचे बुक. डेटाला काय बोलतात, मराठी अर्थ पण लिहून ठेवायचा, जेणेकरून तुमची डिक्शनरी ऑटोमॅटिक वाढेल. आणि तुम्हाला इंग्लिशची भीती वाटते ना, कुठलाही एखादा शब्द शिकला ना इंग्लिश मधला, त्याचा अर्थ तुम्हाला कळाला तो लिहून काढत चला, जेणेकरून तुमची डिक्शनरी जेवढी वाढेल तेवढे तुम्हाला इंग्लिश वाचल्यानंतर त्याचे अर्थ समजायला लागतील. आणि आतापासून सुरू केलं तर मग 11th-12th आणि ग्रॅज्युएशन पर्यंत तुमची इंग्लिशची भीती गेलेली असेल. तुम्ही पटकन इंग्लिश बोलूही शकता, समजूही शकतो, तुम्हाला बोलता नाही आलं तरी ऍटलीस्ट समजूही शकता. क्वेश्चन 8 आपल्याला असं सांगितलंय, डेटा कलेक्शन मीन्स. क्वेश्चन 9, डेटा एनालिसिस इन्व्हॉल्व. डेटा एनालिसिस मध्ये काय इन्व्हॉल्व केलं जातं? इन्व्हॉल्वचा अर्थ समावेशक. आणि 10वा क्वेश्चन सांगितलाय, सायंटिफिक कन्क्लुजन शुड बी बेस्ड ऑन. कन्क्लुजनचा अर्थ होतो निष्कर्ष. वैज्ञानिक निष्कर्ष कशावर आधारित असला पाहिजे? ज्ञानेश्वर, तू कोणत्या प्रश्नाचा आन्सर सांगणार? 8, 9, 10 कुठला क्वेश्चन? सानिया, तू? अभिषेक? तर कुठल्या प्रश्नाचा अर्थच समजला नाही तिन्ही पण? क्वेश्चन नंबर 8 आहे, डेटा कलेक्शन मीन्स. समजलाय का हा? पहिला ऑप्शन आहे इग्नोरिंग इन्फॉर्मेशन, डी ऑप्शन आहे रेकॉर्डिंग ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट, सी ऑप्शन आहे चेंजिंग रिझल्ट, डी ऑप्शन आहे कॉपिंग आन्सर. डेटा कलेक्शन, डेटाचा अर्थ होतो माहिती, कलेक्शनचा अर्थ होतो गोळा करणे. डेटा कलेक्शन म्हणजे माहिती गोळा करणे, म्हणजे काय असू शकतं? ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी और ऑप्शन डी. आता मी अर्थ सांगितला, प्रश्नाच्या अर्थावरून तरी उत्तर समजलं पाहिजे. काय? ऑप्शन मी ऐकलं नाही. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ऑप्शन बी बरोबर आहे. ऑप्शन बी. डेटा कलेक्शनचा अर्थ होतो की माहिती गोळा करणे. याचा अर्थ काय असू शकतो? इग्नोरिंग इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशनचा पण अर्थ होतो माहिती. इग्नोरिंग म्हणजे काय? दुर्लक्षित करणे. माहितीला दुर्लक्षित करतो का आपण? मग डेटा गोळा करण्याचा उपयोग काय होऊ शकतो? रेकॉर्डिंग म्हणजे नोंद करणं. ऑब्झर्वेशनची म्हणजे जे निरीक्षण करतोय ना त्याच्या नोंदी घेणं. किंवा मेजरमेंट, या सगळ्या गोष्टी पाहणं. रेकॉर्ड, दी ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट म्हणजे माहिती ऑब्झर्वेशन करताना निरीक्षणांची नोंद घेणे आणि मोजमाप करणे. चेंजिंग रिझल्टचा अर्थ होतो रिझल्टच बदलणे. आणि कॉपिंग आन्सर काय असतं? की कुणाचं उत्तर आहे तसं कॉपी करून घेणे. एक मिनिट हा, मी कॉल, मला एक कॉल येते, 2 मिनिटात मी जॉईन करतो. तोपर्यंत तुम्ही 9वा आणि 10वा प्रश्नाचा अर्थ समजून घ्या.
हॅलो. हा, कोण सांगेल आन्सर? सर क्वेश्चन कोणता? क्वेश्चन नंबर 9 अर्थ कळाला? क्वेश्चन नंबर 9 आणि 10 तू कोणता सांगेल आन्सर? तू कोणता सांगू शकतो? सर क्वेश्चन नंबर 9. सर सर क्वेश्चन नंबर 9. 10 मी सांगते. अच्छा, सानिया 10चं सांगते, अभिषेक 9चं सांगतो. हा, 9चं आन्सर सांग अभिषेक. हा अभिषेक, आवाज येतोय माझा? हा सर आता येतोय. हा, क्वेश्चन नंबर 9चं आन्सर काय असू शकतं? सर ऑप्शन नंबर बी. नंबर बी. तुला अर्थ कळाला का त्याचा? सर कळाला. हा, मग सांग. चुकलं तरी काय, आता चुकलं तरी माझ्याकडेच राहणार आहे ती गोष्ट. बिनधास्त सांग. सर त्याचा डेटा विश्लेषण समाविष्ट आहे का ते विचारते. डेटा हा, विश्लेषण मध्ये डेटा समाविष्ट आहे. डेटा विश्लेषणामध्ये काय समाविष्ट असतं? बरोबर आहे. खूप छान. हा, मग तुझ्या मते उत्तर काय? बी. येस सर. हा, बी चा अर्थ काय होईल? बी ऑप्शनचा अर्थ काय होतो? जे गोळा केलेला डेटा आहे ना ते हम्म. गोळा केलेल्या डेटामधील नमुने समजून घेणे असं आहे बहुतेक. व्हेरी गुड. बघ किती छान. तुम्हाला येतं, पण तुम्ही तुमची भीती आहे ना, त्यामुळे तुम्ही बोलत नाही. येतंय तुम्हाला व्यवस्थित. डेटा अनालिसिस मध्ये काय गोष्टी समाविष्ट होतात असा प्रश्न आहे आपला 9वा. पहिला ऑप्शनचा अर्थ होतो थ्रोविंग अवे डेटा. थ्रोविंग अवे डेटा म्हणजे काय? जी माहिती आहे ना ती फेकून देणे. हे तर होत नाही. ठीक आहे. एक मिनिट सानिया, क्वेश्चन नंबर 10 नाही सांगत मी, 9चा अर्थ सांगतोय, मग आपण 10 कडे जाऊ. तुला वेळ देतो मी. ठीक आहे. ओके सर. बी ऑप हा, बी ऑप्शनचा अर्थ होतो अंडरस्टँडिंग. याचा अर्थ होतो समजणे. काय समजणे? तर बाबा पॅटर्न आणि कलेक्टेड डेटा, जो माहिती गोळा केलेली आहे आणि जो पॅटर्न आपण म्हणजे नमुने जे काही गोळा केलेले आहेत ते समजून घेणं, हे डेटा अनालिसिस मध्ये समाविष्ट केलं जातं. मेकिंग रॅन्डम डिसिजन, याचा अर्थ होतो की कोणताही निर्णय घेणं. कोणताही निर्णय आपण डेटा अनालिसिस मधनं घेत नाही. रॅन्डम मनाला वाटेल तरी निर्णय घेणं हे चुकीचं आहे. आणि डी ऑप्शनचा अर्थ होतो रायटिंग स्टोरी. स्टोरी राईट करण्यासाठी आपण डेटा अनालिसिस करत नाही. तो डेटा अनालिसिस इन्व्हॉल्व अंडरस्टँडिंग पॅटर्न, म्हणजे जे काही नमुने आहेत जे आपण कलेक्टेड केले डेटा मधनं ते समजून घेतो. तो करेक्ट ऑप्शन काय आहे? बी. डेटा अनालिसिस इन्व्हॉल्व अंडरस्टँडिंग पॅटर्न इन अ कलेक्टेड डेटा. हा सांगा. नेक्स्ट क्वेश्चन. अर्थ सांगायचं, उत्तर सांगायचं. ओके सर. तर या प्रश्नाचा अर्थ असा होतो की वैज्ञानिक जे निष्कर्ष आहे ते कशावर आधारित असेल. तर बरोबर. माझ्या मते ऑप्शन नंबर बी, अवॉइड आणि रिसोर्सिंग. आणि याचा अर्थ असा होईल पुरावे आणि तर्क. ओके. हे अवॉइडिंग नाहीये बेटा, एव्हिडन्स आहे. एव्हिडन्स, EVIDENC. एव्हिडन्स म्हणजे पुरावा आणि रिसर्चिंग नाही, ते रिझनिंग आहे. एव्हिडन्स म्हणजे पुरावा आणि रिझनिंग म्हणजे तर्क. तो उत्तर बरोबर आहे तुझं. प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित सांगितला. जे काही तुझं प्रोनाऊन्सिएशन चुकलं ते मी तुला दुरुस्त करून दिली. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हळूहळू शिकतो. तो आपला पहिला क्वेश्चन, 10व्या क्वेश्चनचा अर्थ असा होता सायंटिफिक कन्क्लुजन शुड बी बेस्ड ऑन, म्हणजे वैज्ञानिक निष्कर्ष हा कोणत्या गोष्टींवर आधारित असतो असा प्रश्न आहे. तर त्या 4 गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. गेसिंग म्हणजे अंदाजावर आधारित असतो. गेसिंगचा अर्थ होतो अंदाज. एव्हिडन्स अँड रिझनिंग, एव्हिडन्स म्हणजे पुरावा, रिझनिंग म्हणजे तर्क, त्याच्या मागे लपलेलं कारण. म्हणजे पुरावा आणि कारण या दोन्ही गोष्टींवर अवलंबून असतो. ऑप्शन डी कशावर आधारित असेल, तर सी ऑप्शनचा अर्थ होतं, सी ऑप्शन राहिला ओपिनियन म्हणजे सल्ल्यांवर. आणि नेक्स्ट
ते लक म्हणजे नशिबावर, कुणाच्या मतांवर किंवा सल्ल्यांवर तर सायंटिफिक कन्क्लुजन अवलंबून नसतं. अंदाजावर पण सायंटिफिक कन्क्लुजन अवलंबून नसतं. तर उत्तर आहे पुरावा आणि तर्क किंवा रिझनवर अवलंबून असतं. तर करेक्ट आन्सर आहे बी. तर नेक्स्ट 2 बी. क्वेश्चन आणि मग आपण करेक्ट आन्सर आहे बी. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू 2 आणि मग बाकीचे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. तुम्हाला शीट मी ग्रुपमध्ये शेअर करतो. पुढचे क्वेश्चन तुम्ही तिथून कंप्लीट करा. 1 मिनिट हां. पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. क्वेश्चन नंबर 11 आणि 12. ठीक आहे. हे 2 क्वेश्चन तुम्ही गो थ्रू करा. तुम्हाला काय आन्सर वाटतंय? तुम्हाला उत्तर शोधताना जर मी फक्त प्रश्नाचा अर्थ सांगितला पटकन आणि पटकन उत्तर सांगितलं, तर तुम्ही विचारच करणार नाही अर्थ लावण्याचा. म्हणून मी तुम्हाला तो वेळ देतोय. चुकलं तर चुकू देत. इथे चुकेल, पण परीक्षेत नाही चुकणार. प्रॅक्टिस आहे आपली. 1-2 मिनिटं घ्या. अर्थ लावा आणि मग मला सांगा की कोण ज्ञानेश्वर तू पण सांगितलं तरी चालेल. क्वेश्चन 11 आणि 12. हे 2 क्वेश्चनचा अर्थ आणि उत्तर दोन्ही सांगायचं आपल्याला. कोण सांगेल क्वेश्चन नंबर 11 आणि 12? 11 कोण सांगणार आणि 12 कोण सांगणार? निमित्त. कोणता क्वेश्चनचा आन्सर सांगतो? 11. चालेल. प्रश्नाचा अर्थ आणि उत्तर दोन्ही सांग. बी. प्रश्नाचा अर्थ तर सांग तुम्ही. डी का डी? बी फॉर बॅट का डी फॉर डॉग? बी. डी. ओके. अर्थ काय प्रश्नाचा? डेटा स्टडीज विद्यार्थ्यांना विकसित होण्यासाठी मदत करतात. ओके. केस स्टडी आहे बेटा ते. डेटा स्टडी नाही. केस स्टडी. केस स्टडी विद्यार्थ्यांमध्ये काय विकसित करते? सांगू का? हा. विद्यार्थ्यांना खोलवर विचार करणे, वेगवेगळ्या घटकांचे मूल्यांकन करणे आणि उपाय सुचवणे आवश्यक असते. बघा. केस स्टडीज आपल्याला काय काय तयार करून देतं की डेटाचा स्टडी करताना आपण काय करतो वैचारिक थिंकिंग जी आपली काय होते वाढते. आता फिअर ऑफ टाइम. फिअर म्हणजे काय की केस स्टडी करताना आपल्याला विज्ञानाची भीती वाटते का? फिअरचा अर्थ असतो भीती. ठीक आहे. विज्ञानाची भीती वाटते का केस स्टडी करताना? विकसित बोललोय की केस स्टडी विद्यार्थ्यांमध्ये काय विकसित करतं? विज्ञानाची भीती तयार होते का केस स्टडी करताना विद्यार्थ्यांमध्ये? सी ऑप्शन आहे लेझीनेस म्हणजे आळसपणा येतो का विद्यार्थ्यांना? आणि डी ऑप्शन आहे कन्फ्युजन म्हणजे मुलं गोंधळात पडतात का? तर गोंधळच त्यांच्यात वाढतो का? म्हणजे जेव्हा केस स्टडी करतो त्यावेळेस मुलांमध्ये गोंधळ वाढतो का? म्हणजे गोंधळाची शक्ती वाढते का? आळसपणा वाढतो का? विज्ञानाची भीती वाढते का? तर केस स्टडी करताना विद्यार्थ्यांची तिकच विचारशक्ती असते म्हणजे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारी विचारशक्ती काय होते डेव्हलप होत असते. म्हणून करेक्ट ऑप्शन आहे बी क्रिटिकल थिंकिंग. याचा अर्थ होतो बौद्धिक विचारामध्ये काय होते बदल घडत असतो, विकसित होत असतं. चिकित्सक बुद्धी काय होते वाढते. विचारशक्ती काय होते इम्प्रोवाइज होते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12 कोण सांगेल? नाही समजलं का? खूप अवघड आहे का क्वेश्चन नंबर 12? Which of the following is an example of a case study?
पुढील पैकी आता हे जर तुम्ही पूर्ण नोट्स नीट वाचल्या असत्या शिकवताना त्याचं उत्तर होतं विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल. एक्झाम्पल म्हणजे उदाहरण. पुढील पैकी कोणतं उदाहरण आहे केस स्टडीचं? सानिया सांगू शकते का उत्तर क्वेश्चन नंबर 12चं? ऑप्शन नंबर बी सर. ऑप्शन नंबर बी. बघा नक्की. येस सर. येस सर, ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, व्हेरी गुड. बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ केस स्टडी. पुढील पैकी कोणतं हे केस स्टडीचं उदाहरण आहे? तर लर्निंग अ पोएम म्हणजे कविता काय करायचे आपल्याला? शिकणे. म्हणजे कविता कोणाकडून तरी शिकतोय तर कविता आपण पाठ करतो, त्याच्यातले शब्द लक्षात ठेवतो. ठीक आहे, कविता शिकणे हे तर काय केस स्टडीचं उदाहरण नाही. पण सेकंड जो क्वेश्चन, सेकंड ऑप्शन आहे बी, फाइंडिंग व्हाय, काचं उत्तर शोधतो आपण केस स्टडी मध्ये. का असं घडलं? फाइंडिंग व्हाय फिश आर डाईंग इन अ पॉन्ड म्हणजे ते वायचा क्वेश्चन असतो तर केस स्टडीचं एक्झाम्पल असतं, नेहमी लक्षात ठेवायचं. फाइंडिंग व्हाय फिश आर डाईंग इन अ पॉन्ड म्हणजे तळ्यातले मासे का मरत आहे हे शोधणं. फाइंडिंग आहे ना, शोधायचं आपल्याला. नेक्स्ट आहे वॉचिंग अ मूवी. मूवी पाहणं हे काय तर केस स्टडीचा अभ्यास करण्यासारखं नाहीये. आणि प्लेइंग अ गेम, खेळ खेळणं, आपण काही केस स्टडीचा अभ्यास करण्याचं उदाहरण नाहीये. आपल्याला उदाहरण शोधायला सांगितलं, एक्झाम्पल. तर त्यातलं करेक्ट एक्झाम्पल असेल तर बी. बाकीच्या मध्ये आपण खेळ खेळतोय, पिक्चर पाहतोय आणि पहिल्या ऑप्शन मध्ये कविता शिकतोय, लर्न करतोय ते. आणि इथे शोध घेतोय. शोध घेतोय कशाचा? तर फिश पॉन्ड मधले का मरतायत. म्हणजे स्टडीचा केस स्टडी त्याच्या मागे काय विज्ञान आहे, का मरत असतील त्याचं विचारानुसार आपण स्टडी करतोय. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी, फाइंडिंग वाय फिश आर डाईंग इन अ पॉन्ड. इथपर्यंत आपण थांबूयात. बाकीचे जे क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला होमवर्क आहेत. आज आपलं शेवटचं सेशन होतं. आता मला वाटतं तुम्हाला 3 दिवस स्टडीसाठी म्हणजे काही मुलांची 10वीची एक्झाम चालू असतील प्रॅक्टिकल, त्यामुळे बरेच जण जॉईन नाही झाले. प्रॅक्टिकलची परीक्षा वगैरे सुरू होईल सर उद्या आमचे परवा. प्रॅक्टिकल चालू आहेत. हो हो, मग ते 5 त्यामुळे तारखेला बरेच जण. तुमची 18 तारखेला पहिला पेपर आहे ना 10वीचा? 20 तारखेला. 20 तारखेला सर. ओके. आणि आता शाळेमध्ये प्रॅक्टिकल एक्झाम सुरू झाल्यात बोर्डच्या, बरोबर? येस सर. 5 तारखेला होणार आहेत. मग आज आज 3 तारीख, 2 दिवसांनी परीक्षा आहे तुमची. ठीक आहे. आता त्यात प्रॅक्टिकल करताना पण बघा सायंटिफिक गोष्टी तुम्हाला बऱ्याचशा येतात. व्यवस्थित प्रॅक्टिकल करा. जे काही तुम्हाला शिकवलंय त्याच्या नोट तुम्ही लिहून काढल्या असतील त्या रीड करा. पुन्हा तुम्हाला जे क्वेश्चन सॉल्व्ह करायला दिलेले आहेत ते सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमचा अभ्यास पूर्ण होईल. ठीक आहे. रोज तासभर अभ्यास जरी केला तरी तुमच्या परीक्षेला पास होताल, चांगले मार्क्स मिळतील, एवढे गुण मिळू शकतात. आणि 10वीचा पण स्टडी व्यवस्थित करा. ऑल द बेस्ट. आज आपण इथेच थांबूया. ओके सर. सर तुम्ही खूप छान सर, बाय. शिकवता आणि समजावून पण सांगता. हो सर, तुम्ही खूपच छान शिकवितात. थँक्यू थँक्यू. सर. थँक्यू. थँक्यू. तुम्ही पण खूप छान उत्तर देता. थोडं भिता पण नक्कीच इम्प्रुव्हाइज करा स्वतःमध्ये. भेटू जर सर आपण तुम्ही पुढच्या सेशन मध्ये. काय झालं बोलला अभिषेक? मला सर ऐकू तुम्ही नाही आवाज आला. सांगितलेलं मस्त पण हॅलो. सर तुम्ही सांगितलेलं आम्हाला समजतं पण जास्त. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू. मला तुम्हाला शिकवण्यासाठी वेळ मिळाला, त्यासाठी तुम्ही व्यवस्थित सगळं ऐकलं. परीक्षा व्यवस्थित लिहा. आणि पुढे जर आपण पुढे कंटिन्यू राहिलो तर भेटूच 11th आणि 12th मध्ये. 10वी मध्ये जे आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा, पास व्हा. ठीक आहे. कुठलंही टेन्शन घेऊ नका. सगळं काही व्यवस्थित होतं. उत्तरे फक्त चुकतात, आत्ता चुकतील पण पुढच्या परीक्षेमध्ये नक्कीच चांगलं होईल. ऑल द बेस्ट. ठीक आहे. संपवूया आपण इथं सेशन. येस सर, सर. गुड नाईट बाय सर. सर. गुड नाईट. स्वीट ड्रीम. थँक्यू. टेक केअर.